आपण सर्वच प्रेपरेशन ऑफ ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन या विषयावर आपले चीफ गेस्ट यांच्याकडून ऐकण्यास अत्यंत उत्सुक आहात. तत्पूर्वी आपण साहेबांच्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. ऑनरेबल डिस्ट्रिक्ट अँड ॲडिशनल सेशन जज श्री दुर्गाप्रसाद आर देशपांडे साहेब यांनी आपले ग्रॅज्युएशन सायन्स स्ट्रीममधून पूर्ण करून त्यानंतर LLB व LLMचे शिक्षण घेतले. कायदा राखण्याकरिता व न्याय देण्यासाठी साहेब 2004 साली ज्युडिशरी सर्व्हिसेसमध्ये सहभागी झाले. जजशिपची कारकीर्द सुरू असताना साहेबांनी महाराष्ट्रातील विविध भागात जसे नागपूर, पनवेल, नांदेड, सांगली, वाशिम येथे न्यायाधीशाचे पदभार सांभाळले आहे. आपले ज्ञान व अनुभव भावी जजेस यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी साहेब महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमी अँड ट्रेनिंग सेंटर उट्टण येथे देखील कार्यरत होते. कायद्याची आवड असल्याने मुंबई व नवी मुंबईतील नामांकित लॉ कॉलेजेसमध्ये साहेब ॲज अ प्रोफेसर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून देखील सक्रिय होते. आपले कायद्याविषयी योगदान फक्त देशापुरते मर्यादित न ठेवता साहेबांनी युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन म्हणजेच युनेस्कोच्या वर्ल्ड पीस कॉन्फरन्समध्ये नीड फॉर प्रेझर्विंग फॅमिली इन्स्टिट्यूशन या विषयावर आपले पेपर प्रेझेंटेशन केले आहे. अशी उत्तुंग भरारी घेणारे साहेब सध्या डिस्ट्रिक्ट अँड ॲडिशनल सेशन जज ठाणे येथे कार्यरत आहेत. Sir, we are very eager to learn from you and mark our first step in serving the nation by aiming to join the prestigious judiciary services. Let us all welcome our respected chief guest, Honorable D.R. Deshpande sir, with a huge round of applause. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे दोन्ही सहकारी न्यायाधीश सन्माननीय विश्वास साहेब, सन्माननीय सोनवणे साहेब, या संस्थेचे आणि विशेषतः आजच्या कार्यक्रमात ज्यांनी आपल्या सगळ्यांना आपलं कृपाशीर्वाद या कामासाठी राहावा असे ज्येष्ठ विधिज्ञ आणि संस्थापक अध्यक्ष संस्थेचे श्री PC पाटील वकील साहेब, विद्यमान संस्थेचे अध्यक्ष श्री प्रसाद PC पाटील वकील साहेब, आमच्या ठाणे बारमधील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ विधिज्ञ तसेच विधी फाउंडेशनचे श्री S.A. म्हात्रे साहेब, सरकारी वकील मोरे साहेब, येथील प्रिन्सिपॉल, बार असोसिएशन ठाणे आणि बेलापूर दोन्हीकडले सन्माननीय सदस्य नलगे साहेब, सर्व सन्माननीय वकील, विद्यमान वकील आणि होणारे वकील. मुळामध्ये आपण आज जे हा कार्यक्रम घडवलाच म्हणूया आपण, विधी फाउंडेशन म्हणा किंवा ही जी कॉलेज आहे PC पाटील लॉ कॉलेज, या कार्यक्रमामध्ये हा जो उपक्रम आपण त्याची मुहूर्तमेढ करतोय, हा काही फायनल उपक्रम नाही आहे, त्याची मुहूर्तमेढ आहे की ज्युडिशियल सर्व्हिसेस जे आपलं ध्येय असतं बऱ्याच वकिलांचं, त्या ज्युडिशियल सर्व्हिसेसबद्दल गैरसमज बरेच आहेत. बऱ्याच जणांना काही कशा एक्झामिनेशन होतात, कुठं होतात, काय असतं, सिलेबस काय, फारशी म्हणजे नॉलेज नाही आहे त्याच्याबाबत. आणि अनभिज्ञता विशेषतः मुंबई एरियामध्ये ही अनभिज्ञता खूप पाहिली. मग असंच हा जो उपक्रम आज घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यापूर्वी जे काही कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये वेगवेगळे काहीतरी लॉ विषयक विषय असतील आणि काही फिलॉसॉफिकल विषय असतील, त्याच्यामध्ये बोलणं आणि एक विशेष प्रिपरेशन फॉर ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन हा विषय जे
फर्स्ट इयर लॉ कॉलेजला असलेले विद्यार्थी आहेत, सेकंडला आलेले आहेत किंवा फायनलला आलेले आहेत, यांच्यापर्यंत उतरवणे आणि त्याच्यावर त्यांनी ॲक्ट अपॉन करणे, याच्यासाठी हा विषय आजचा असल्यामुळे ह्याचं थोडे जे डायमेन्शन्स आहेत ते थोडे वेगळे आहेत. म्हणजे आज जे आहे हा विषय बनताना ज्युडिशियल सर्व्हिसेस आम्ही ज्यातून गेलो, मी गेलो किंवा आमचे सहकारी न्यायाधीश गेले, त्यात तो अनुभव तुमच्याबरोबर शेअर करावा आणि थोडं बहुत तुम्हाला सांगावं कुठं कुठं कसं कसं जायचं आहे आपल्याला. तर ह्या सगळ्या भूमिकेतून थोडंसं शिक्षकी भूमिकेतून मी आज हा विषय मांडणार आहे. त्याच्यामुळं जे पूर्वी फिलॉसॉफिकल वकील साहेबांनी उल्लेख केलेला किंवा म्हात्रे वकील साहेबांनी उल्लेख केला की ते फिलॉसॉफिकल किंवा कुठले लिगल ॲस्पेक्टवर जे पूर्वी आपण माझं ऐकलेलं आहे तशी अपेक्षा आपण धरता कामा नये, कारण इथे आपल्याला हा विषय आपल्यापर्यंत ह्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे. मित्रांनो, आपण लॉ कॉलेजला जेव्हा येतो सगळ्यांना माहिती आहे की लॉ विशेषतः अशा ज्या कोपरखैरणे सरच्या लॉ कॉलेजमधून जेव्हा येतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शालेय जीवनामध्ये आपण जनरली पहिल्यापासून कशाला थोडंसं वरच्या स्थानावर ठेवण्यात आलं तर इंजिनिअरिंग, मेडिकल आणि तत्सम. नंतर थोडं थोडं ते केमिकल इंजिनिअरिंगचं फॅड आलं, नंतर आता थोडंसं IT चाललं होतं, चालू आहे अजूनही. या सगळ्या घडामोडींमध्ये आपण लॉ कॉलेजला जेव्हा असतो तेव्हा पूर्वीच्या काळी एक म्हणजे आमच्या काळातलं सांगतो मी किंवा अजूनही 5-10 वर्षापूर्वी, आता काळ बदलला आहे, पण ज्याला काही नाही मिळालं तो लॉला यायचा. दिस वॉज द सिच्युएशन. वकील साहेबांना पण माहिती असेल. त्याच्यामुळं आपण सगळेच एका नौकेत बसणारे माणसं आहेत एवढं लक्षात ठेवायचं. हा ग्रह काढून टाकायचा की इथं कोणीतरी मोठं आहे कोणीतरी लहान आहे. आपण सगळे रिजेक्टेड क्लासमधले, लक्षात ठेवा, इन्क्लुडिंग मी, माय फ्रेंड्स अँड एव्हरीवन. मेडिकल इंजिनिअरिंगकडे आपण जाऊ शकलो नाही. आपण तत्कालीन ह्याच्यात काही फार काही हुशार नव्हतो, मी पण, हे पण, सगळे पण. त्याच्यामुळं लॉचं जे क्षेत्र आहे, लॉ क्षेत्रामध्ये आपण येतो, काय होतं की जेव्हा आपण कॉम्पिटिशनमध्ये जातो, युग कॉम्पिटिशनचं म्हणतं स्पर्धेचं, तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धा परीक्षा जर बाहेरच्या बघितल्या तर ते पाहूनच गडबडून जातो माणूस. ते पुस्तकं 4 GK ते काय वगैरे UPSC MPSC ते पाहिल्यानंतर गडबडतो आणि साहजिकच आपल्याला कळतं की 10-1 लाख माणसं बसतात, त्याच्यात सीट असतात 5, 50, 100, 150, किती जणांना मध्ये घेणार काय त्याच्यात सोडूनच देतो माणूस. म्हणजे ते आपल्या कक्षेबाहेरचे हे पहिल्यांदा ग्रह करून ठेवलेला असतो, तो होऊन जातो. लॉचं तसं नाही आहे. लॉमध्ये काय आहे की आताचा काळ बदलला आहे निश्चित, कारण नॅशनल लॉ स्कूल्स आल्या आहेत, आताही त्याच्यामध्ये क्लॅट किंवा याच्यातून कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड तयार झाले लॉमध्ये पण, आणि येत आहेत चांगली मुलं. पण तरी देखील जेवढं 10वी-12वीच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो, आपण कुठेतरी आपल्या क्लासमधले पोरं तत्काळ हजरजबाबी, सगळ्यांचे मार्क 90-95च्याच पुढे, आपल्याला त्यांच्यासमोर जायची लाज वाटणार, त्यांच्याबरोबर राहिलं, त्यांनी बोललं तरी खूप मोठं. अशा परिस्थितीतून आपण आलो आणि लॉला आलो. लॉमध्ये आपण सगळे एका बोटमध्ये सेल करणारे व्यक्ती आहेत. त्याच्यामुळे पहिली गोष्ट इथं लक्षात ठेवायची लॉमध्ये की आपल्याला मोठं छोटं काहीच नाही, आपण सगळे इक्वल आहेत. एव्हरीवन, चीफ जस्टिस ऑफ इंडिया आणि आपण सगळे इक्वल आहेत. सन्माननीय गवई साहेबांचं आपण भाषण पण ऐकलं असेल, मुंबईतच झालं, चीफ जस्टिस ऑफ इंडियाचं, की मोठ्या लॉ कॉलेजमध्ये जाणे किंवा छोट्या लॉ कॉलेजमध्ये जाणे दॅट डझंट मॅटर ॲट ऑल. मोठमोठ्या लॉ कॉलेजमध्ये जाऊन 10 लाख रुपये वर्षाला घालून 5-50 लाख रुपये 5 वर्ष घालण्यापेक्षा यू कम्प्लीट लॉ इन एनी ऑर्डिनरी कॉलेज अँड इन्व्हेस्ट दॅट 50 लाख फॉर युअर ऑफिस. हे जे ते म्हणाले तर ते खरोखर आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गोष्ट. आणि ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं प्रिपरेशनवर बोलण्याच्या आधी तुम्हाला हे सांगू इच्छितो की सोनवणे साहेबांचं मला माहीत नाही, पण मी आणि विश्वास साहेब अशा लॉ कॉलेजमधून शिकलेलो आहेत जिथं क्लासेस पण व्हायचे नाही. आम्ही अतिशय रुरल एरियातून येतो. मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात मागास एरिया आहे मराठवाडा. त्या मराठवाड्यामध्ये जे छोटंसं लॉ कॉलेज आहे ज्याच्यामध्ये अक्षरशः लेक्चरर पण नसायचे, त्यांना पकडू आणलं जायचं आणि क्लासला पण 2-2, 3-3 पोरं बसवली जायची. अशा लॉ कॉलेजमधून आम्ही आलेलो आहेत. आणि जेव्हा खरोखर आता जेव्हा मूट कोर्टला वगैरे जात असतील काही मुलं
ते ILSचे किंवा इकडले तिकडले पोरं बघून मुठकोट वाढलं, आपण घाबरून जातो. पण त्याचं काही घाबरायची काहीच गरज नाही. आम्ही जेव्हा MPSCच्या इंटरव्ह्यूला गेलो, ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचे एक एक टप्पे पार करीत, आमच्या दोघांचा कॉमन एक्सपिरियन्स आहे, विश्वास साहेब आणि माझा. ते मुंबईमध्ये MPSCच्या हॉलमध्ये आल्यानंतर बाकी सगळे बाहेर इंटरव्ह्यूला बसलेले, अगदी ते पुणे मुंबईचे मुलं एकदम चांगलं ब्युटिफिकेशन करून येऊन चेहऱ्याचं किंवा सगळ्या ड्रेसिंगचं वगैरे, आम्ही आपले साध्या कॉलेजमधून आलेले, कोट म्हणजे ड्रेस सेन्स फारसा नाही वगैरे, पण आम्ही एक 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 पाहत होतो की इंटरव्ह्यूच्या मधून बाहेरून आले की घामाघूम यायचे, पावडर लावलेलं सगळं चेहऱ्याला सगळं वितळून जायचं. आम्ही आपले खेड्यातले तिथून आलेलो आणि इंटरव्ह्यू नंतर बघितलं यादीमध्ये तर सगळं रुरल एरिया आहे. म्हणजे असं काही नाही आहे. आपल्याला जे समज करून ठेवलं आहे ना की GLCतले पोरं काहीतरी फार वेगळे, ILSचे वेगळे, सिम्बायोसिसचे वेगळे, आणि आपलं काही मूठकोटला गेल्यावर तर फार आपल्याला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स येतो. जे फायनल इयरचे मुलं मूठकोटला जात असतील किंवा कुठेतरी सुप्रीम कोर्ट व्हिजिट किंवा कुठेतरी हायकोर्ट किंवा आमच्या ठाण्यात वगैरे आल्यानंतर दबून बसतात. काही गरज नाही आपण सगळे रिजेक्टेड क्लास बदलेत. तो ILS वाला असो, मुंबईचा असो की नॅशनल लॉ स्कूल बँगलोरचा असो, आपण सगळे रिजेक्टेड क्लास बदलेत. आपल्याला मेडिकल इंजिनिअरिंग होण्या इतकं म्हणजे आपण काही असेल पॉझिटिव्ह पहिल्यापासूनच लॉकडे आलेले असतील असं मी असं जरूर म्हणत नाही, नक्कीच नाही. काही क्लास आहे जो लॉच करायचं म्हणून येतो, पण मॅक्झिमम मेजॉरिटी जो क्लास आहे लॉकडे आलेला तो दॅट इज फ्रॉम अमंग्स द रिजेक्टेड क्लास. त्याला रिजेक्टेड म्हणायचं की ॲक्सेप्टेड म्हणायचं हा भाग वेगळा. पण आजच्या तथाकथित ज्या आयडियाज आहेत की मेडिकल इंजिनिअरिंग म्हणजे काहीतरी मोठं, त्याच्यावर मी येईल ह्याच्या ज्युडिशियल सर्व्हिस एक्झामच्या आधी. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशनचं प्रिपरेशनमध्ये इतर एक्झामिनेशनचं प्रिपरेशन आणि हे प्रिपरेशन ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. मूलभूत फरक हा आहे की कॉम्पिटिशनमध्ये मोर ऑर लेस आपण सगळे सारखेत आणि वी कॅन सेल द बोट. आपण ती बोट वाहून जाऊ शकतो त्याच्यातून, एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता दुसरी गोष्ट कशी की जेव्हा हे सगळे मोठे मोठे फील्ड्स आले, इंजिनिअरिंग, मेडिकल, अजून काय काय ते आता काहीतरी नवीन काहीतरी मर्चंट नेव्हीचं जोरात चाललेलं आहे. एक 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 नवीन येतं आणि ते लगेच निघून जातं. पण वर्षानुवर्ष जे चाललेले आहेत 3 फील्ड्स कधीच मरणार नाहीत. डॉक्टर, वकील आणि CA हे 3 माणसं जे आहेत, ट्रम्पनं कोणते निर्णय घेऊ, कंपन्या बंद पडो, चालू हो, काही हो, अर्थव्यवस्था कुठेही जाओ, वकील, डॉक्टर आणि CA हे 3 माणसं त्यांची दुकान शब्द वापरणं चुकीचं आहे, त्यांची ही व्यवसाय जी आहेत ही कधीच बंद पडणार नाही. आजारपण कधी कमी होणार नाही. आजारपण कधी कमी येते तर मानवी जीवन म्हणल्यानंतर मानवालाच काय, जनावरांना पण आजारपण असतं, तर आजारपण कमी होणार नाही म्हणून डॉक्टर. पैशाची भूक सगळ्यांना आहे, टॅक्सेशन आहे, सगळं आहे, अर्थव्यवस्था पुढे जाते, त्याच्यामुळे CA काही कमी पडणार नाहीत. उरल्या सुरल्याला ED फिडी यायचंय, CA लागणारच आहे प्रत्येकाला. आणि या सगळ्या गोष्टीतून वकील तर जिथं तिथं लागणार आहे प्रत्येक गोष्टीत. वकिलाचं महत्त्व त्याला आल्यानंतर केव्हा कळतं की तो फर्स्ट इयरमध्ये जरी आला, BSLच्या 12वी नंतर आलेला असतो, पण तो गाडी चालवताना पण त्याची वकील जिवंत असतो. त्याचा त्या पोलिसाला काहीतरी सांगतो वगैरे, त्याचा एक वेगळाच स्टेटस निर्माण होतं त्याचा वकिलीला प्रवेश घेतल्यानंतरच. जरूर असावं, हा कॉन्फिडन्स असावाच नक्कीच. फक्त तो ओव्हर कॉन्फिडन्स होऊ नये एवढं बघून आपण जरूर हा कॉन्फिडन्सने आपण वकिली शिक्षण घ्यायलाच पाहिजे. सांगायचं म्हणजे वकिली हा जो व्यवसाय आहे, आपल्याला माहिती की सगळी जी फ्रीडम फाईट लढली गेली, स्वातंत्र्य संग्राम, तो वकिलांच्या जीवावरच आपण लढला. सगळेच जे आपले फ्रीडम फायटर्स होते, मोस्ट ऑफ देम सगळे वकील होते. जवाहरलाल नेहरू असतील, बॅरिस्टर सावरकर असतील, सगळे टिळक, जिन्ना, हे सगळे वकील होते. दुसरी गोष्ट, जेव्हाही केव्हा तुम्हाला अजून एक सांगतो मी तुम्हाला. वकिलाचं असं आहे की हा व्यवसाय इंग्लंडमध्ये सुरू झाल्यानंतर मुळामध्ये पहिल्यांदा हा व्यवसाय फक्त काही विशेष क्लासमध्येच होता, इंग्लंडमध्ये लॉ लॉर्ड्सच होते, आणि नंतर मग महिलांना बँड होता हा व्यवसाय, आणि नंतर हा सुरू होत भारतामध्ये त्याचं प्रचलन झालं. आणि मग आता आपण
जो पूर्वीचा होता इंडियन ॲडव्होकेट्स ॲक्ट 1960 आल्यानंतर हे सगळं पाठीमागचं जे वकिलीचे जे सर्टिफिकेट्स वगैरे होते ते संपुष्टात आले. फ्रीडम फाईट नंतर 8, 10, 15 वर्ष हा रिस्ट्रिक्टेड राहिला. लॉ कॉलेजेस तेवढे नव्हते, म्हणून व्यवसाय तसा ल्युक्रेटिव्ह होता पहिल्यापासूनच. आणि म्हणून आपली कॉन्स्टिट्यूशन जी आहे ती कॉन्स्टिट्यूशन ही वकिलांचा स्वर्ग मानली गेली, विशेषतः सुप्रीम कोर्टातल्या वकिलांचा आणि हायकोर्टातल्या वकिलांचा. परंतु 60-70च्या दशकापर्यंत लॉ कॉलेजेस फार कमी होती, त्याच्यामुळं काही विशिष्ट क्लासपर्यंतच हा मर्यादित व्यवसाय होता आणि तेवढं बाहेरपर्यंत असं दारुण चित्र आलेलं नव्हतं कोणतंच. पण जसजसं कॉलेजेसला मान्यता साधारणपणे, नक्की मला एक आठवतं, एक जजमेंट आठवतं सुप्रीम कोर्टाचं, साधारणपणे 92-93च्या सुमारास आलं, ज्याच्यामध्ये हे अनुदानित पहिल्यांदा करण्यात आले लॉ कॉलेजेस. जोपर्यंत अनुदानित नव्हते लॉ कॉलेजेस तेव्हा लॉ कॉलेजला कोणी विचारित पण नव्हतं. जेव्हा अनुदानित करण्यात आले तेव्हा लॉ कॉलेज काढण्याची होड उडाली आणि लॉ कॉलेजेस जेव्हा एक एक उघडायला लागले आणि जेव्हा कळालं शिक्षण सम्राटाची नजर पण इकडे पडली. परंतु बार काउन्सिलनी थोडं त्याला कंट्रोल केल्यामुळं क्वालिटी एज्युकेशन तरी अजूनही आलेलं नव्हतं. लिगल एज्युकेशनमध्ये एवढं काही फारसा त्याच्यामध्ये सायंटिफिक क्लिनिकल असं काही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आल्या नव्हत्या एवढ्या. हे सगळं झाल्यानंतर एक निकष काही आले की जास्ती कुठले असे लॉ कॉलेजेस निघून आहेत. जसं मेडिकल कॉलेज लिमिटेड असतात तसं मेडिकल आणि लॉ पॅरलल चालावं. कारण मी तुम्हाला सांगितलं 3च प्रोफेशन आहेत जे ओरिजिनल आहेत. वकील, डॉक्टर, CA पण आपण नंतर ॲड केला. तर जिल्ह्याकाठी एक लॉ कॉलेज द्यावा असं एक काहीतरी एक पॉलिसी ठरली. नंतर शहरासाठी मग त्याचे काही निकष ठरले, जसं जिल्हा न्यायालय देण्याचे निकष आहेत. तर त्या निकषावर मोर ऑरलेस असे लॉ कॉलेजेस येत गेले. आणि मग भरपूर लॉ कॉलेज झाल्यानंतर मात्र असं भासायला लागलं की वकिलांच्या फॅक्टऱ्या निघत आहेत, कारखाने निघत आहेत. थोडं क्वालिटी लिगल एज्युकेशनचं कमी व्हायला लागलं, कमी होत गेलं. पण तरी देखील वकील हा प्राणी चिवट असल्यामुळे एज्युकेशन कसंही असो तो त्याच्या जीवावर पुढे जायचा आणि अजूनही जातो. म्हणजे आपल्याला LLBला किती मार्क पडले त्याच्यावर प्रॅक्टिस कधीच नसते. हे आपल्या सन्माननीय चीफ जस्टिस ऑफ इंडियानं पण सांगितलेलं की आपले इथले मार्क्स आणि आपली तिकडली प्रॅक्टिस. बऱ्याच जणांना फार हा मोह होतो अकॅडमिक्सचा. अकॅडमिक जरूर असावं, त्याशिवाय आपण परीक्षा पास करणार नाहीत. पण अकॅडमिशियन आणि वकील याच्यामध्ये फार मोठा फरक आहे आणि तोच फरक अकॅडमिशियन आणि जजमध्ये पण आहे. जज हा अकॅडमिशियनही पाहिजे, वकीलही पाहिजे, सगळंच पाहिजे आणि त्याला तारतम्य पाहिजे. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मला हे सांगायचं आहे की वकिली हा व्यवसाय जो आहे किंवा लॉ जो आहे भाग लॉचं जेनेसिस फार पूर्वीपासून आहे. धर्म, आपण ज्याला धर्म म्हणायचो, ध्रुधारयती धर्म आपल्या संस्कृतीमध्ये. लॉ म्हणजे धर्म हा काही धर्म रिलिजन वगैरे नाही, हिंदू मुस्लिम वगैरे. धर्म म्हणजे नीती धर्म. तर हा बेसिक आपण जे त्याला धर्म म्हणतो, म्हणजे भगवद्गीतेत पण ज्याला धर्म म्हणलंय तो धर्म म्हणजे लॉ म्हणजे प्रिन्सिपल सेट आउट इन अ सोसायटी. लॉला का महत्व आहे की मानवी समाज जो आहे हा मानवी समाज सामाजिक प्राणी आहे, समाजशील प्राणी आहे. त्याच्यामुळे समाजशील प्राणी समाजात राहताना तो त्याच्या समाजशीलतेतून विविध इन्स्टिट्यूशन तयार झाल्या, संस्था म्हणजे सोसायटी, स्टेट म्हणजे राज्य सरकार, राष्ट्र किंवा मॅरेज ही संस्था, अशा सामाजिक संस्था निर्माण होत ते जे रेग्युलेशन्स निर्माण झाले, रेग्युलेटरी बॉडीज ज्या झाल्या त्याच्यातून लॉ झाला. अदरवाईज लॉ तर मानवी जीवनच नाही, लॉ तर कॉस्मॉस लॉ पण आहे, सूर्याला पण आहे. सकाळी उगवायचं, संध्याकाळी मावळायचं, ग्रहण काहीतरी पिरियॉडिकली येतं, चंद्राचा पण लॉ आहे, कॉस्मॉसचा आहे, ग्रॅव्हिटेशनचा आहे. लॉ तर सगळेच आहेत. लॉ ऑफ फ्लोटेशन आहे, आर्किमिडीजनं शोधलेला. लॉ युनिव्हर्समध्ये म्हणजे लॉ जे आहे, मी तुम्हाला जस्टिसवर नंतर येणार आहे की लॉ जी आहे ही एक म्हणजे प्रेरणा आहे, ही विश्वामधली एक प्रेरणा आहे. जशी इन्स्टिंक्ट म्हणतात, इन्स्टिंक्टिव्ह बिहेवियर जे म्हणतात ते इन्स्टिंक्ट आहे. जसं जीवन जगण्याची प्रेरणा आहे, आपण दुर्दम्य इच्छाशक्तीतून ॲक्सिडेंट होऊन पडल्यानंतर देखील या प्रेरणेतून आपण जिवंत राहतो आणि दुरुस्त होऊन जातो. तसं लॉ पण एक प्रेरणा आहे, नैसर्गिक प्रेरणा आहे. म्हणून नैसर्गिकरित्या आपल्याला न्याय
ही गोष्ट असावी या भावनेतून लॉ निर्माण होतात आणि लॉ कोर्ट्स तयार होतात. तर या पार्श्वभूमीवर लॉचं जे महत्त्व आहे आणि म्हणून लॉयरचं जे महत्त्व आहे, लॉयर या अर्थानं मी लॉयर म्हणजे वकील नाही घेत, एव्हरीवन इज लॉयर, जज पण लॉयर आहे, लॉयर इज वन हू प्रॅक्टिसेस लॉ. मग त्या अर्थानं कॉलेजचे प्रिन्सिपल्स पण लॉयर आहेत, ज्युरिस्ट आहेत आपण असं म्हणू. तर लॉ जे आहे, लॉयर्स जी आहेत, आपण सगळे काम करतो. लिगल एज्युकेशनमधले प्रिन्सिपल प्राध्यापक असतील किंवा आमच्यासारखे जजेस आणि काही वकील असतील. तुम्हाला एक गमतीचा भाग सांगतो मी, थोडं विषयांतर होत आहे. काही जर्मनीसारख्या राष्ट्रामध्ये बघा, तिथे आपल्यासारख्या अशा वेगवेगळ्या सर्व्हिसेस नाहीत. ज्युडिशियल सर्व्हिस वेगळी केली आहे आपल्याकडे. तिथं लिगल सर्व्हिसेस आहेत. लिगल सर्व्हिसेसमध्ये काय आहे की सगळे लिगल सर्व्हिसेस एकत्रित केलेले आहेत. तोच लॉ ऑफिसर असतो गव्हर्नमेंटचा, तोच परत नंतर प्रॉसिक्युशन साईडनं प्रॉसिक्युटर म्हणून राहतो. LADC सारखं डिफेन्सच्या ज्या सर्व आहेत त्याची तिकडे बदली होते. तोच जज म्हणून बसतो, ज्युडिशियल ऑफिसर म्हणून, तोच प्राध्यापक म्हणून बसतो लॉ कॉलेजला. असं एक सिस्टीम आहे लिगल सर्व्हिसचं जर्मनीमध्ये वगैरे. आणि ते थोडं थोडं आपण ॲक्सेप्ट करण्याकडे जायला लागलो. म्हणजे कसं होत आहे की जरी इतकं ॲमल्गमेशन नाही झालं ज्युडिशियल सर्व्हिसचं, अलूफ ठेवलेलं आहे, पण तरी देखील आता बघा गव्हर्नमेंट लॉ कॉलेज मुंबई जे आहे तिथे ज्युडिशियल ऑफिसरला बदली केली जाते त्याचा प्रिन्सिपॉल म्हणून. तर हे वरचेवर म्हणजे हे बदल होतच राहतील. सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण ज्युडिशियल सर्व्हिस म्हणून जेव्हा बघतोय, आपण 90% भाग ज्युडिशियल सर्व्हिसच्या प्रिपरेशनबद्दल बोलणार आहोत, पण ते या सेन्सनं पाहायचं आहे. फ्रेम ऑफ रेफरन्स कोणता की या तमाम ज्या लिगल सर्व्हिसेस आहेत, लिगल सर्व्हिसेसमध्ये प्रॉसिक्युशनच्या परीक्षा आल्या आहेत, प्रॉसिक्युशन डिपार्टमेंटच्या, त्याच्या ऑफिसर्सच्या. काही CBIचे प्रॉसिक्युटर्स आहेत त्याच्यासाठी काही परीक्षा आहेत. काही वेगवेगळे ऑफिसर्स आहेत, ज्युडिशियल ऑफिसर आहेत पण क्वाझी ज्युडिशियल आहेत. उदाहरणार्थ चॅरिटी कमिशनर्स आहेत, असिस्टंट चॅरिटी कमिशनर्स आहेत. त्यांच्या पण ते जज ज्युडिशियल काम करतात पण जजसारख्याच एक्झाम होतात त्यांच्या, अल्दो ज्युडिशियल सर्व्हिस होत नाहीत त्यांच्या. तर अशा प्रकारच्या ज्या तमाम एक्झामिनेशन्स आहेत, या एक्झामिनेशन्सला पण आपण एक फ्रेम ऑफ रेफरन्स देऊ शकतो. आपला मूळ गाभा आहे ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ह्या एक्झामिनेशनकडे का आपण बघतो तर मुळामध्ये आपल्याला हे दरम्यानच्या काळात पहिल्यांदा आपण रिजेक्टेड म्हणून आलो फर्स्ट इयरला, पण दरम्यान आपण जेव्हा फिलॉसॉफी शिकायला लागतो लॉची, विशेषतः तुमच्या 12वीच्या ह्याच्यानंतर जे 3रं वर्ष आहे किंवा LLB मधून आलेले जे पहिल्या दुसऱ्या वर्षातले आहेत, जेव्हा आपण त्याच्या थोडं थेअरीमध्ये जातो, ज्युरिस्प्रुडन्स वगैरे पाहतो, लिगल थेअरी ते पाहतो, थोडा कॉन्स्टिट्यूशनल लॉ पाहतो, तेव्हा आपल्याला महत्त्व कळायला लागतं आपल्या लिगल प्रोफेशनचं. ह्या लिगल प्रोफेशनचं महत्त्व कळल्यानंतर आणि आपण जेव्हा आपण पाहतो, मीडियामध्ये पाहतो, डिबेट्समध्ये पाहतो, सुप्रीम कोर्ट आता ऑनलाईन दिसतंय आपल्याला, त्याचं लाईव्ह दिसतंय, हे जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला हे दिसून येतं की आपलं किती महत्त्व आहे ॲज अ लॉयर. लॉ आपल्याला कधीच कुठंच चुकत नाही. म्हणजे अगदी असं म्हटलं जातं की झोपताना, हे बघा 2च गोष्टी फक्त झोपेमध्ये चालू असतात रात्रंदिवस. एक म्हणजे सावकाराचं व्याज जे थांबत नाही झोपल्यानंतर पण, आणि लॉ पण कोणासाठी थांबत नाही झोपल्यानंतर देखील. कारण झोपल्यानंतर देखील तो जर घोरायला लागला तर ती घोरणं ही एक क्रुएल्टी आहे आणि त्या ग्राउंडवर डिवोर्स मागू शकते बायको. म्हणजे झोपल्यानंतर पण लॉ थांबत नाही आपल्यासाठी. लॉ आणि सावकारी व्याज हे झोपेत देखील चालू असतं. जन्मापासून जन्मल्या लॉ सुरू होतो. त्याचा सिटिझनशिप कुठला आहे, काय आहे, तो दुसरा आहे का तिसरा आहे, इथून लॉ सुरू होतं. त्याचं येणं, त्याचं जाणं, त्याची फादरहूड तयार होतं, पेरेंटहूड, त्याचा राईट तयार होतो. बाय बर्थ काही राईट मिळतात हिंदू कोपार्सिनरीत. हा लॉ सुरू झाला. आणि लॉ कधी म्हणजे जन्मतच नाही. आवेंत्र सामेरचा डॉक्ट्रिन माहीत असेल, चाइल्ड इन वूम, सक्सेशन लॉ ज्यांनी शिकला त्यांना माहीत असेल, किंवा हिंदू कोपार्सिनरी ज्यांनी शिकली त्यांना चाइल्ड इन वूम, आवेंत्र सामेर फ्रेंच डॉक्ट्रिन आहे की तो पोटात असतानाच त्याचा हक्क सुरू होतो, प्रोव्हाइडेड तो जन्माला पाहिजे. राईट ऑफ ए चाइल्ड अनबॉर्न, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीत आपण शिकलो. लॉ कुठून कुठून तयार होतोय बघा, मरताना पण तयार होतंय आणि डिसीज डेथ झाल्यानंतर देखील सक्सेशन सुरू होत आहे. लॉचं जे चक्र आहे ते जन्मापासून मृत्यूपर्यंत. म्हणून यमाला जे आहे ते यमाच्या हातात एक काळं पुस्तक दाखवलेलं आहे. काळं जे आहे ते आपलं लॉच आहे. यमाच्या हातात जे काळं पुस्तक आहे ते लॉचं पुस्तक आहे समजायचं. तर असं हे महत्त्व लॉचं जे आहे. तर लॉ म्हणजे काय करतो आपण अल्टिमेटली, तुम्हाला ती स्कॅन्डिनेव्हियन स्कूल्स माहीत असेल ज्यांनी लिगल थेअरी शिकले, रिअलिस्टिक स्कूल ऑफ लॉ जी आहे. बाकीच्या सगळ्या लॉ शिकल्या आपण, लॉ, व्हॉट इज लॉ, कमांड ऑफ सॉव्हरेन, ऑस्ट्रेनियन कन्सेप्ट, अनालिटिकल स्कूल वगैरे वगैरे, हिस्टॉरिकल स्कूल सगळ्या आल्या. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची स्कूल कोणती आहे, रिअलिस्टिक.
की जे कोर्टातून मिळतं तो लॉ. लॉ त्या टेक्स्टवरचा जाऊ द्या, कोर्टातून आज बेल मिळाली ना तो लॉ. बाकीचं तुम्ही थेअरी नका सांगू. कोर्टाचं जजमेंट म्हणजे लॉ. लॉ इज व्हॉट द जज डज. हे आपण, दॅट इज नॉट ॲब्सोल्युटली ट्रू. लॉच्या ज्या डेफिनेशन आहेत त्या वेगळ्या आहेत, पण तुम्हा आम्हासाठी जे प्रॅक्टिसिंग लॉयर्स आहेत आपण, किंवा प्रॅक्टिसिंग या प्रॅक्टिकल फील्डमध्ये आहेत, यांच्यासाठी लॉ इज व्हॉट द जज डज. म्हणजे शेवटी आपली प्रयोगशाळा कोणती आहे, जशी सायंटिस्टची प्रयोगशाळा असते तिथंच तो सगळं आयुष्यभर काम करतो. मादाम क्युरी आणि प्युरी क्युरीनी 12 वर्ष त्या रेडियमच्या शोधामध्ये घातले, रेडिओ ऍक्टिव्हिटीच्या. ते प्रयोगशाळेच्या बाहेरच आले नाही 12 वर्ष. त्यांना विचारलं की ते दोघे जण मिस्टर मिसेस होते. आता ते 12 वर्ष आणि जस्ट लग्न झालेलं होतं, म्हणजे 12 वर्ष त्यांना मूलबाळ नाही, काही नाही, काय. त्यांना विचारलं, ते म्हणले आम्हाला या प्रयोगामध्ये काही समजलंच नाही की बाकीचाही काही संसार असतो वगैरे वगैरे. दे वर बिझी इन देअर ओन एक्सपेरिमेंट्स. आणि रेडिओ ऍक्टिव्हिटीचा शोध लागल्यानंतर मग त्यांना काही अपत्य वगैरे झालं. कमिटेड लोक. तसं ती जशी प्रयोगशाळा आहे तशी समाजाची प्रयोगशाळा म्हणजे कोर्ट आहे. सगळं जे आहे, जसं हॉस्पिटल ही पेशंट म्हणजे डॉक्टरांची प्रयोगशाळा आहे, क्लिनिक पण आहे, पण प्रयोगशाळा पण आहे की तिथं रिसर्च होतो. तसं आपल्या समाजातलं जे प्रयोगशाळा आहे सामाजिक घडामोडींची, ती सगळी प्रयोगशाळा कोर्ट आहे. पण कोर्ट रूममध्ये किंवा कोर्टामध्ये समाजातले सगळे पैलू तिथं उघड होतात, चांगलं वाईट सगळं सगळं सगळं. आणि वकील जेव्हा असतो, वकील अनुभवातून आलेला असो, वकील असो किंवा एखादा अनुभवी जज असो, PC पाटील वकील साहेबांना माहित असेल की काय काय जे जे नाही ते प्रकार आहेत ते सगळे इथं. आणि सगळ्या कॉर्नर मधले, अगदी सगळ्यात खराब माणसापासून ते सगळ्यात चांगल्या माणसापर्यंत सगळ्या कॉर्नर्स मधले ही सगळी प्रयोगशाळा लॉची आपलं कोर्ट असतं. म्हणून या कोर्टच्या तिथं जे काही आपली प्रयोगशाळा आहे, जी आपलं कर्मभूमी आहे, त्या कर्मभूमीमध्ये उगाचच आपल्याला असं वाटतं की तो जज जो आहे तो हाय पेडेस्टलवर आहे. ही इज ॲट द हाय पेडेस्टल. असं काही नाही आहे. लॉयर्स, जजेस आणि लिटिगंट्स ह्या प्रयोगशाळेत सगळ्यांचा सेम स्टेक आहे. वी आर जस्ट द सॅलरीड वर्कर हू डिलिव्हर जस्टिस अकॉर्डिंग टू लॉ अपॉन हिअरिंग बोथ द साइड्स. पण तो हाय पेडेस्टल आहे असं उगीच वाटायला लागतं. नाही, असं पण नाही आहे. इट हॅज सम सँक्टिटी. त्याला सँक्टम सँक्टोरमच आहे तो. त्याला थोडी सँक्टिटी पण आहे. त्याला आपण हेही म्हणतो विष्णूची गादी आहे असंही म्हणतो. आणि दॅट इज द ओनली एरिया बाकीच्या कॉन्स्टिट्युशनल ओथ सोडून आम जनतेसाठी जे ईश्वराचं अस्तित्व मान्य, लॉनं मान्य केलेलं जे गोष्ट आहे ती कोर्टात घडते. ती म्हणजे आपण शपथ देतो. आम माणसाला जेव्हा जज शपथ देतो, ती शपथ जी आहे, इंडियन ओथ्स ऍक्ट जे आहे, त्या इंडियन ओथ्स ऍक्टनं ईश्वराचं अस्तित्व मान्य केलं. जो कोणी म्हणतो ईश्वराचं अस्तित्व आहे, नाही, काही डाऊटफुल आहे, कुठे आहे, तर लॉ मान्य करतोय. लॉ रिकॉग्नाइजेस. इंडियन ओथ्स ऍक्ट मान्य करतोय की जो ज्याचा त्याचा तो ईश्वर आहे त्याची शपथ घ्या, किंवा कोणाला काहीच ईश्वर वगैरे नसेल तर सॉलमली अफर्म करा. तर हे इंडियन ओथ्स ऍक्ट खाली आपण ओथ ॲडमिनिस्टर करतो. ती ओथ ॲडमिनिस्टर केल्यानंतर ते जे तिथे एक अधिष्ठान प्राप्त होतं त्या सीटला, त्या सीटचा मात्र आपल्या सगळ्यांना मोह पडायलाच पाहिजे, पडतो आणि पडायलाच पाहिजे. आता आपण पाहतो की जेव्हा ज्युडिशियल सर्व्हिसेसचा एंड पॉइंट काय, जज जो डायसवर बसतो. लॉचा एंड पॉइंट काय, ही मे बिकम अ लॉयर, ही मे बिकम सम प्रोफेसर, ही मे गो इन सम अदर लिगल सर्व्हिस, और ही मे बिकम अ जज. एक भाग आहे लॉ मध्ये आल्यानंतर. कारण की या प्रयोगशाळेचं तिथं कंट्रोल जो आहे तो जजच्या हातात आहे असं भासतं, बऱ्यापैकी दिसतं, पण एम्पावर्ड आहे तो, लॉनं एम्पावर केलंय, सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला हे दिसायला लागतं की बाकीच्या ज्या सर्व्हिसेस आहेत, मग ती IAS घ्या, IPS घ्या किंवा कुठलाही मोठ्या कॅडरचा ऑफिसर घ्या, या सगळ्याला अल्टिमेटली कंट्रोलिंग पॉवर कुठे वेस्टेड आहे तर ती कोर्ट ऑफ लॉ मध्ये. म्हणजे आपण असं पाहतो, ज्यांनी सिव्हिल प्रोसिजर कोड शिकलाय त्यांचं बघा की एक सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन जे आहेत, सोनवणे साहेबांसारखे, त्यांनी एखादी जर पार्टिशन डिक्री केली ॲग्रिकल्चर लँडची, तर दॅट हॅज टू बी एक्झिक्युटेड बाय द कलेक्टर हु इज द हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट. तो IAS आहे, पण त्याला डायरेक्शन आहे कोणाची, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनची. जो तालुका लेवलला आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, बट ही इश्यूज डायरेक्शन
टू द कलेक्टर. जो पोलीस डिपार्टमेंटचा हायेस्ट ऑफिसर आहे, अगदी डीजी असू द्या, if at all he comes in a very grassroots level court of judicial magistrate first class, he has to offer his salutation to the court. He has to bow down before the court, and while adducing evidence, he has to abide by all aspects of law under which he is deposing. खोटं बोलायचं नाही, खोटं बोललं तर त्याला शिक्षा होणार, ह्या सगळ्या गोष्टी तो त्याच्यातून जातो. आणि म्हणून तुम्ही कोर्ट ऑफ लॉ मध्ये जर कोणी आला असेल तर बघा, कितीही मोठा कोणीही असू द्या, मंत्री असू द्या किंवा कोणीही असू द्या, तो जेव्हा कोर्ट ऑफ लॉ मध्ये येऊन आयदर साक्षीला येतो किंवा कोणत्या अन्य कारणास्तव येतो, तेव्हा त्याच्या मनात तिथं उभं आहे, बाहेर काही असेल पण तिथं मध्ये कोर्ट रूम मध्ये गेल्यानंतर ती जी डिव्हिनिटी असते आणि त्या डिव्हिनिटीतून थोडंसं जे फिअरफुलनेस असतं ते येतच येतं, जे आपल्याला तिरुपती बालाजीच्या तिथे गेल्यानंतर येतं किंवा तुळजापूरच्या तुळजाभवानीला गेल्यानंतर येतं किंवा अन्य कोणाचे कोणते अधिष्ठान असतील त्या ठिकाणी गेल्यानंतर थोडा फिअरफुलनेस, बोडाऊन करणं, ह्या ज्या गोष्टी येतात त्या तिथे येतात. साहजिकच आहे याचं आकर्षण वाटणं सगळ्यांना. ऑफकोर्स ह्या ज्या ज्युडिशियल सर्व्हिसेस आहेत, म्हणून या ज्युडिशियल सर्व्हिसेसला जेव्हा दोन साईड्स समोर येतात, आपण ॲडव्हर्सरियल सिस्टीम ॲक्सेप्ट केली कारण आपल्याला त्याच्यापेक्षा मोठी सिस्टीम, युजफुल सिस्टीम अजून आपण शोध नाही लावू शकलो ॲडव्हर्सरियल सिस्टीमपेक्षा. ट्रूथ फाइंडिंग जे होतं कोर्टात, ट्रूथ फाइंडिंग म्हणजे ताक घुसळून लोणी काढणे. दोघांच्या परीनं सांगतात, हाही खोटं बोलतो, हाही खोटं बोलतो, इट मे सो हॅपन की दोघंही खोटे आहेत. तर कोर्टाचं काम होतं की कमी खोटं सापडणं, ते म्हणजेच खरं आहे. खैर हा लिगल जस्टिस झाला. खरं तर कदाचित असू शकेल नसू शकेल, पण इट्स अ डिवाइन. ह्याच्यापेक्षा मोठी सिस्टीम आपल्याला नाही कळाली अजून, म्हणून आपण ॲडव्हर्सरियल सिस्टीम ॲक्सेप्ट केली सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये. ह्या ॲडव्हर्सरियल सिस्टीममध्ये दोघांचाही जॉब सारखाच आहे, दोन्ही साईडच्या वकिलांचा किंवा दोन्ही लिटिगंटच्या. जज म्हणून काम करताना तो जो डिलिव्हर करतो जस्टिस, त्याला बऱ्याच ठिकाणी त्याचा सद्विवेक जो आहे, डिस्क्रिशन ज्याला म्हणतात, तो वापरून, लॉचे प्रिन्सिपल्स वापरून, हे जे स्थितप्रज्ञ रीतीने तो जो न्यायदान करतो विदाउट बिंग इन्फ्लुएन्स्ड बाय एनी बायास काय फक्त पैशाचा किंवा इन्फ्लुएन्सचाच असतो असं काही नाही, किंवा जातीपातीचा वगैरे. बायास हा थेअरीचा पण बायास असू शकतो, की थेअरीमध्ये मी वाचतानाच रुरल एरियातून आलो तर मला अर्बन एरियातला माणूस खराब वाटणार, असाही बायास असू शकतो. विदाउट बिंग इन्फ्लुएन्स्ड बाय एनी बायास, हे जे तो डिव्हाइन पद्धतीनं देतो, त्याच्यामुळे ह्या सर्व्हिसला एक वेगळ्या हाय पेडेस्टलवर गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी आणि सुप्रीम कोर्टाच्या अनेक निर्णयातून ठेवण्यात आलेलं आहे. तुम्हाला सांगायचं, मी जरूर सांगेल, माझे सहकारी जे आहेत ते पण त्यांनाही माहिती आहे की दिस इज द ओनली सर्व्हिस वेअर अपार्ट फ्रॉम प्रेसिडेंट ऑफ इंडिया और अदर ल्युमिनरीज, द कॉन्स्टिट्युशनल ल्युमिनरीज, ज्युडिशियल ऑफिसर ॲट द ग्रास रूट, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास असो किंवा सुप्रीम कोर्टाचा जज असो, ही इज प्रोव्हाइडेड विथ अ रेंट फ्री क्वार्टर विच इज नॉट इवन अवेलेबल टू IAS ऑफिसर. रेंट फ्री अकॉमोडेशन, नो रेंट, नथिंग. IAS ऑफिसरला जे क्वार्टर्स मिळतं रेसिडेन्शियल, त्याचं भाडं आकारलं जातं, त्याच्या पगारातून कट केलं जातं. दिस डझंट हॅपन इन केस ऑफ ज्युडिशियल ऑफिसर. ज्युडिशियल ऑफिसरला जे मेडिकल अलाउन्सेस मिळतात ते अनलिमिटेड आहेत. He can even go to foreign states and get his disease cured, get himself treated if required from the foreign treatment in the foreign nations. This is not applicable to IAS officers, IAS or IPS. Barring the constitutional heads like governor or president, ही फॅसिलिटी कोणत्याही, अगदी चीफ सेक्रेटरीला पण नाही, कोणालाच नाही आहे. कॅबिनेट सेक्रेटरी जरी असेल भारताचा त्यालाही नाही आहे. दिस इज अवेलेबल इवन टू द ग्रासरूट लेवल JMFC, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास. सोडवणे साहेबाला पण आहेत, विश्वास साहेबाला पण आहे, मला पण आहे, हायकोर्टाच्या जजला पण आहे, कोणाला पण. या ज्या फॅसिलिटीज आहेत, मी मोजून दाखवणार नाही, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फक्त आणि फक्त ज्युडिशियल ऑफिसरला आहे. ज्युडिशियल ऑफिसर जे काम करतो कोर्ट म्हणून, त्याला ज्युडिशियल जजेस प्रोटेक्शन ॲक्ट आहे की तो जे काम करतो दॅट कॅनॉट बी कॉल्ड इन क्वेश्चन इन एनी कोर्ट. अगदी हायकोर्टानं जरी ते कॉल इन क्वेश्चन केलं, नाही करू शकणार. सँक्टिटी, त्याला इम्युनिटी आहे.
जो ज्युडिशियल ऑफिसर ग्रासरूटचा पण असू द्या, त्याची सँक्टिटी एवढी आहे की तो जेव्हा कोर्टरूम मध्ये बसलाय तेव्हा चीफ जस्टिस ऑफ इंडिया जरी आला तरी ही नीड नॉट अलाइट, त्याचं काम चालू राहील. चीफ जस्टिस ऑफ इंडिया तिथे बो डाऊन करेल त्या कोर्टासमोर. ही सॉव्हरेन इन हिज ओन कोर्ट. त्याची सॉव्हरेंटी जी आहे ती प्रोटेक्टेड आहे त्याच्यापुरती. असं कुठलंही काही नाही आहे त्याच्या कामामध्ये. जे फ्रीडम आहे, फ्रीडम ऑफ जॉब जे आहे त्याच्या कामात त्याच्या पद्धतीनं करण्याचं. नो वन कॅन इंटरफेअर इवन बाय रिटर्न डायरेक्शन्स ऑर अ जजमेंट. त्याचा इंडिपेंडन्स आहे ग्रासरूटचं पण. आणि म्हणून ग्रासरूटचा जज काय आणि सुप्रीम कोर्टाचा जज काय, दोघंही जजिंगचंच काम करतात. त्यांच्या पुरतं जजिंगचंच काम आहे जे डिवाइन काम आहे. त्यांच्या पुरतं स्वातंत्र्याचं काम आहे. दोन्ही कोर्ट ऑफ लॉ आहेत. merely because some courts are above the courts, that does not mean that the court at the grassroots level is working in substandard levels. असं काही नाही. जजिंग तेच आहे, तोच क्वेश्चन ऑफ लॉ डिसाइड होतोय. तेवढीच सँक्टिटी लॉ मध्ये. तीही डिग्री त्याच फोर्सनं एक्झिक्यूट होईल. सुप्रीम कोर्टाची डिग्री त्याच फोर्सनं एक्झिक्यूट होईल. दोन्ही सेमच आहे फक्त. आणि सुप्रीम कोर्ट तरी का मोठं आहे? बिकॉज देर इज नो अदर कोर्ट अबाव द सुप्रीम कोर्ट, म्हणून मोठं आहे. अदरवाईज सुप्रीम कोर्ट पण चुकू शकतं. नो वन इज इनफॉलिबल. फक्त आपण 4 tier 3 tier सिस्टीम केली आणि सुप्रीम कोर्टला हाय पेडेस्टलवर ठेवलं म्हणून सुप्रीम कोर्ट मोठं आहे. अदरवाईज हॅड देर बीन अनदर कोर्ट, आपल्याकडे पूर्वी व्हायचं प्रिव्ही काउन्सिलला मॅटर जायचे इंडिया डिपेंडन्समध्ये आपल्या स्वातंत्र्यापूर्वी. अजून नवीन काहीतरी नोशन येईल की काही विशेष जे ह्युमॅनिटेरियन जे काही आहे त्याच्यावर एक सगळ्या बॉडीनं मिळून काहीतरी करायचं आणि सगळ्यांनी सॉव्हरेंटी तेवढ्यापुरती लूज करायची सगळ्या देशांनी. असं जर काही कन्व्हेन्शन झालं इंटरनॅशनल कन्व्हेन्शन तर आपलं सुप्रीम कोर्ट काय, बाकीच्या सुप्रीम कोर्टाचे पण काही विशेष लॉज तिथं, काही विशेष खटले तिथं जातील आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या वर एखादं कोर्ट राहील, एक बॉडी राहील, बॉडी ऑफ द जजेस. होऊ घातलेलं आहे त्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आलेलं आहे. अजूनही भले आपल्याला इंटरनॅशनल लॉ प्रमाणे त्याला काही फारशी अशी काही फ्रीडम किंवा सँक्टिटी नाही, अनलेस विदाउट बिंग कन्सेंटेड बाय द स्टेट्स. हे सगळं मी तुम्हाला स्वरूप सांगितलं की कोर्ट ऑफ लॉ, त्याचं वर्किंग, त्याची सँक्टिटी, त्याचं सार्वभौमत्व तेवढ्या पुरतं. आणि म्हणून ही जी डिव्हिनिटी मेंटेन केली. ऑल इंडिया जजेस असोसिएशनच्या ज्या ह्या केसेस ज्या झाल्या सुप्रीम कोर्टात, त्यांनी रिएटरेट केलं की IAS आणि IPSच्या ॲट पार, म्हणजे जेव्हा हे जजमेंट आलं, हे अनलिमिटेड हे देण्यात आले वगैरे वगैरे, तेव्हा IAS ऑफिसरनी एक सगळ्या संघटनेने मिळून एक पत्र दिलं होतं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आणि वेगवेगळ्या स्टेट गव्हर्नमेंट्सला की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जो आहे त्याचा स्केल तर आमच्यापेक्षा कमी आहे. IAS ऑफिसर जो आहे तो जिल्हा लेवलला आहे, म्हणजे ही इज ॲट पार विथ द प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज. आणि मग आमच्यापेक्षा कसं काय त्यांना वगैरे आमचं ते हे होत आहे, वी फील डिसऑनर्ड. तर ते सुप्रीम कोर्ट म्हणलं नथिंग डुईंग. म्हणजे जे कमिशन्स बसले, जस्टिस शेट्टी कमिशन किंवा नंतर रेड्डी कमिशन वगैरे, यांच्यासमोर हे सगळे एजिटेशन झाले होते. पण या एजिटेशनला ह्या कमिशन्सनी पण लिहिलं की ही सर्व्हिस एकदम वेगळी आहे. हे लिहिल्यानंतर त्यांचे एजिटेशन होते. त्यांचं मत मांडण्यासाठी काही स्टेट्सने त्यांना सपोर्ट केला. सुप्रीम कोर्टाच्या आर्ग्युमेंट जेव्हा होत होत्या तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हटलं नथिंग डुईंग, दिस सर्व्हिस इज एंटायरली डिफरंट. जशी मिलिटरी किंवा आर्मी सर्व्हिसेस आहेत तशी एक ही सेक्रेट सर्व्हिस आहे. द जज sacrifices his own profession, he sacrifices his own village, he sacrifices his house, he sacrifices his property, goes all along with the family like a tribal. 2-3 वर्षाला तो फिरत राहतो, त्याचा प्रोफेशन सॅक्रिफाईस करतो. आणि मोरोवर सगळे प्रलोभन जे असतात मोठे मोठे, तो डिवाइन जॉब करतो, न्यायदानाचं काम करतो. तिथं खूप प्रलोभनं असतात आणि त्या प्रलोभनापासून जर दूर ठेवायचं असेल त्याला तर हे देणं जरुरी आहे. त्याची सँक्टिटी आपल्याला मान्य करणं जरुरी आहे. म्हणून ही सर्व्हिस, ही एकदम वेगळी सर्व्हिस अस्तित्वात आली. दुसरी गोष्ट, कुठल्याही बाकीच्या सर्व्हिसेस घ्या, IAS घ्या किंवा IPS घ्या, त्या UPSCने जरी केल्या, दोज आर नॉट कॉन्स्टिट्युशनल. कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्यांना फक्त प्रोटेक्शन काय दिलंय ते त्यांनाच नाही, साध्या कारकुनाला पण दिलेलं आहे आर्टिकल 311 मध्ये. की 311 काय म्हणतं की ते काढण्यापूर्वी त्यांची इन्क्वायरी घ्या वगैरे वगैरे वगैरे. कॉन्स्टिट्युशनॅलिटी जी आहे, म्हणजे ज्युडिशियल सिस्टीम इज अगदी ग्रासरूटचा पण जो मॅजिस्ट्रेट आहे तो कॉन्स्टिट्यूशननं तयार झाला आहे. म्हणजे तुम्ही जर आर्टिकल्स पाहिले 235, 36 वगैरे, तर त्याच्यात ज्युडिशियल जजेस कसे अपॉइंट करायचे, अगदी ग्रासरूटचा पण
कसा अपॉइंट करायचा हे कॉन्स्टिट्यूशननं दिलंय की हायकोर्ट शॅल अपॉइंट द गव्हर्नर शॅल अपॉइंट द जजेस, म्हणजे ग्रासरूटचे पण विथ द कन्सल्टेशन ऑफ हायकोर्ट आणि पब्लिक सर्व्हिस कमिशन. हे झालं ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास म्हणजे ग्रासरूटचा. डिस्ट्रिक्ट जजेस, हायकोर्ट शॅल अपॉइंट द डिस्ट्रिक्ट जजेस. कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलंय. IAS कसा नेमायचा ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये नाही लिहिलेलं. हे कसे नेमायचे? देअरफॉर ज्युडिशियल सर्व्हिस इज कॉन्स्टिट्यूशनल. म्हणजे ही जी पोस्ट आहे, जरी आपण म्हणतो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट दोनच आहेत, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, दॅट इज रॉंग. अगदी ग्रासरूटचं कोर्ट पण कॉन्स्टिट्यूशनल आहे. आणि नॉट नेसेसरी फंडामेंटल राईट्स जे दिलेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये ते एन्फोर्स करण्याचं जे एनेबलिंग क्लॉज आहे, आर्टिकल 32 असेल सुप्रीम कोर्टाचा किंवा 226 हायकोर्टाचा, ते एनेबलिंग क्लॉज आहे. इट डज नॉट मीन दॅट द सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन इज डिबार्ड फ्रॉम एंटरटेनिंग एनी इंजंक्शन सूट पर्टेनिंग टू फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट आफ्टर ऑल अ सिव्हिल राईट आहे. सिव्हिल सूट होणार त्याच्यामध्ये, का नाही होणार? त्याच्यामुळं हा जो समज आहे की तेच फक्त कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट, हे नाही आहेत. हा मोठा हे मिसअंडरस्टँडिंग आहे. सगळे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहेत. थर्डली, एखादा जो IAS ऑफिसर असतो त्याचे जे निर्णय होतात, एखादी पॉलिसीचा निर्णय झाला किंवा त्याने निर्णय घेतला एखादा, एक रेव्हेन्यू साईडला काही कोर्ट म्हणून बसतात ना, त्याचा निर्णय जास्तीत जास्त कुठपर्यंत जातो? गव्हर्नमेंट, दॅट स्टेट गव्हर्नमेंट, दॅट इज फायनल अथॉरिटी. त्याच्यानंतर काहीच नाही आहे. म्हणजे मात्र सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन दिलेला जो निर्णय आहे त्याची 3 tier सिस्टीम आहे. तो डिस्ट्रिक्ट कोर्टात चॅलेंज होतो, डिस्ट्रिक्ट कोर्टातून हायकोर्टात जातो, हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात जातो. म्हणजे ज्युडिशियल सर्व्हिस युनिटरी आहे. ज्युडिशियल सर्व्हिस ही स्टेट ज्युडिशियल सर्व्हिस आपण जरी म्हणलं तरी ती स्टेट ज्युडिशियल सर्व्हिस नाही, ती इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस आहे. ही इज ऑल द वे कनेक्टेड टू द सुप्रीम कोर्ट, ऑल द वे. त्याचे निर्णय त्याच्यावर बाइंडिंग आहेत. IAS ऑफिसर निर्णय घेताना त्याच्यावर काही स्टेट गव्हर्नमेंट सोडलं तर दुसऱ्या एखाद्या केंद्र सरकारचा निर्णय बंधनकारक नाही आहे IAS वर. फेडरल स्टेट आहे, फेडरल. हा फेडरलिझम जो आहे, फेडरलिझम मध्ये IAS ऑफिसर हायस्ट जरी चीफ सेक्रेटरी जरी असेल, तो फेडरलिझम मध्ये वर्क करतो. त्याचा बॉस जो आहे तो सेक्रेटरीच आहे. म्हणजे एखादा IAS ऑफिसर जो आहे तो हायेस्ट, आपण असं समजू की फुगून फुगून किती फुगेल तर तो ॲट द मोस्ट चीफ सेक्रेटरी होईल. चीफ सेक्रेटरी तो पण मंत्र्याच्या हाताखाली आहे, तो पण मंत्र्याच्या हाताखाली आहे. एखादा जो जज झाला आमचे सोनवणे साहेब, ही मे गेट हिमसेल्फ एलिव्हेटेड टू द हायकोर्ट. जे हायकोर्ट म्हणजे अगदी कॉन्स्टिट्युशनली पण बोलायचं झालं तर कॅबिनेट मिनिस्टरच्या रँकला आहे जज ऑफ हायकोर्ट, म्हणजे रँकनं. पण अदरवाईज मिनिस्टर इज अ एक्झिक्युटिव्ह. आपले जे 3 पार्ट्स आहेत, एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी, त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह डिसिजन्स कॅन ऑलवेज बी सेट असाइड, चॅलेंज्ड, कोर्ट ऑफ लॉ. त्याचा जो ज्युडिशियल रिव्ह्यू जो आहे 226चा असो किंवा SLP मधला असो सुप्रीम कोर्टासमोरचा, ही ज्युडिशियल रिव्ह्यूची जी सॉव्हरेन पॉवर आहे, दॅट डिस्टिंग्विशेस द कोर्ट सिस्टीम ऑल टुगेदर फ्रॉम द एक्झिक्युटिव्ह. लेजिस्लेचरचं आपण नंतर बोलू, त्याच्याबद्दल म्हणजे कॉन्ट्राव्हर्शियल स्टेटमेंट्स करणं योग्य नाही होणार. आपण एक्झिक्युटिव्ह बद्दल, आपण आपला विषय काय, ज्युडिशियल सर्व्हिस हा विषय. सांगायचं तात्पर्य की एक ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट, आपल्याकडे उदाहरण आहेत की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाला. AS आनंद नावाचे एक जज होते. ही वॉज जज ॲट द सबऑर्डिनेट कोर्ट्स. बालकृष्णन म्हणून एक जज होते. ही वॉज ऑल्सो अ जज ॲट द ग्रासरूट लेवल. ऑफकोर्स नंतर रिझाईन केलं त्यांनी, नंतर मग झालं. पण असे उदाहरणं खूप आहेत की ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट एलिव्हेट होत होत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टपर्यंत जातात. आणि ते त्यांचं पेडेस्टल वेगळं आहे. पण एखादा IAS ऑफिसर किंवा IPS काय होईल, जास्तीत जास्त डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होईल. तो डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जरी झाला तरी JMFCच्या कोर्टात आला तरी सॅल्यूटच मारायचा त्याला. या पार्श्वभूमीवर ह्या सर्व्हिसेसचं आपण कॉन्टेम्प्लेशन करतो आहोत आता. म्हणून हे सगळा उपद्व्याप कशासाठी होता हे सांगण्याचा की आपण ज्युडिशियल सर्व्हिसच्या प्रेमात पडलं पाहिजे. बरेच जण असतीलच, नसतील तर इथून प्रेरणा घ्या आणि लेट अस ट्राय फॉर इट. ज्युडिशियल सर्व्हिस एक त्यागाची पण सर्व्हिस आहे, योगदान झालं पाहिजे. खैर, आम्हाला असं आढळून आलं की ज्युडिशियल सर्व्हिसेसमध्ये एंट्री जी होती ती विदर्भ आणि मराठवाड्यातली जास्त होत आहे.
कारणं पण त्याची आहेत. म्हणजे तिकडे ऑर्गनायझेशन फारसं नाही आहे, इंडस्ट्रियलायझेशन नाही आहे जेवढं मुंबई आणि पुण्यामध्ये आहे, आणि त्याच्यामुळे थोडंसं जॉब्स नाही आहेत, दुष्काळी एरिया आहे, अर्थकारण थोडंसं हे आहे, म्हणून एकूणच वकिली आणि याचं सगळ्याचं थोडंसं अर्थकारण थोडं कमी झालेलं आहे. नोकरी हा केंद्रीभूत घटक आहे मराठवाडा विदर्भातला, म्हणून नोकरीच्या आकांतानं तो इकडे यायचा. 100रातले 80-90% जे लोक आहेत ते नोकरीसाठी येतात. मुंबईकडे हे थोडं चित्र वेगळं आहे. 3 कारणं आहेत त्याची. नंबर 1, इंडस्ट्रियलायझेशन आणि अर्बनायझेशनमुळे खूप काही प्रमाणात संधी आहेत. लिगल फील्डला पण खूप संधी आहेत. त्याच्यामुळे लॉयर एकदा इथं आला की तो 1-2 वर्षातच कोडा घेऊन फिरतो, तो कशाला जज म्हणून येईल. हे एक कारण आहे. दुसरं कारण म्हणजे ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिस होते इकडे. मुंबई, पुणे, पनवेल तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, CBD भरपूर लीगल एअरशिपमध्ये वगैरे पण तुम्हाला 5-50 हजार रुपये कोणी देऊन जातं. असं आमच्याकडे नांदेड, परभणी साईडला आम्ही प्रॅक्टिस जेव्हा 1000, 2,000 रुपयामध्ये आम्ही लीगल एअरशिपचे सर्टिफिकेट काढायचो. इथं आल्यावर चित्रच वेगळं पाहिलं आम्ही, काहीतरी वेगळंच. म्हणजे ते विश्वास साहेब आणि सोनवणे साहेब माझ्याशी सहमत असतील. आम्ही लीगल एअरशिप सर्टिफिकेट काय 2,000 द्या म्हटलं तर द्यायचा नाही तो पक्षकार. इथं 2 लाख देतात. ह्या ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिसमध्ये तो बिझी होऊन जातो, प्रॅक्टिसमध्ये गुंगून जातो, पैसे पडायला लागले हातामध्ये. त्याने काय होतं पण की तो तिकडे गुंतला की किंवा एखादी चांगली पण लिटिगेशन प्रॅक्टिस सुरू होते, पण तो ब्रेन जो आहे तो राहतो. ठीक आहे, लॉयर पण चांगले असायला पाहिजेत, काही हरकत नाही आहे, पण लॉयर कडून जो जजकडे यायचा जो कल असतो, मग परत एकदा रिजेक्टेड क्लास तयार होतो जजमधला. मग तुम्हीच म्हणता की या जजला काही कळत नाही, काय करा आता, तर काहीच समजत नाही, किती सांगा काहीच नाही, 1 तास सांगितलं तरी अशी ऑर्डर करून ठेवली. ती त्याच्या डिस्क्रिप्शननी केली, त्याच्या लॉ प्रमाणे केली, बरोबर आहे, पण तुम्हाला अधिकार आहे का हे म्हणण्याचा? मग या जजला काही कळत नाही. इफ यू आर रिस्ट्रेनिंग युअर सेल्फ फ्रॉम एंटरिंग इन टू द ज्युडिशियल, म्हणजे असं जे म्हणत होतो पूर्वी आपण, काय राजकारण बरबटलंय, वाय आर यू नॉट एंटरिंग इन टू पॉलिटिक्स? तुम्ही जा, स्वच्छ करा, ऑन द सेम फुटिंग. मग जे कोणी म्हणतात, सिनियर वकील पण म्हणतात की आता ज्युडिशरीत थोडं जरा ट्रेनिंगची गरज आहे. ट्रेनिंग बरोबर आहे, सगळं ट्रेनिंगची सगळ्यांनाच गरज आहे, जजेसला आहे, वकिलांना पण आहे, सगळ्यांनाच आहे. वकिलामध्ये पण घटना घडतात, बऱ्याच घटना घडतात, चप्पल फेकण्याच्या घटना घडतात. ट्रेनिंगची गरज सगळ्यांना. कोणीच मनुष्य हाच चुकीचा पुतळा असतो. टू अर इज ह्युमन, फॉरगिव्ह डिव्हाइन. पण ट्रेनिंगची गरज आहे म्हणण्यापेक्षा किंवा याला काही कळत नाही वगैरे म्हणून आपण काय काम करतो की चांगले जजेस यावे त्याच्यासाठी. तर हा जो उपक्रम केला या संस्थेने किंवा ही विधी फाउंडेशनने, हा उपक्रम खरोखर अतिशय स्तुत्य ह्याच्याकरता आहे की ही एक मुहूर्तमेढ आहे की वकिलामध्ये त्यांच्यातून चांगली माणसं जजमध्ये. शेवटी काय, जज म्हणजे काय, तो पूर्वीचा वकीलच आहे. तुम्ही जजकडून वेगळं काहीतरी अपेक्षित करायलाच पाहिजे, तो जज आहे म्हणून करायलाच पाहिजे, त्याच्यात दुमत नाही आहे, पण शेवटी तो वकिलातून आलेला. मग वकील चांगले असणं ही गरज नाही आहे का समाजाची? कारण त्याच्यातूनच जज होणार आहेत, आणि वकील चांगले असले त्याच्यातून जज चांगले होतील आणि त्याला जजला असिस्ट करायला वकीलही चांगले होतील. म्हणून जजेस चांगले येण्यासाठी अगदी बार काउन्सिलनं पण एक प्रोग्राम ठेवलेला आहे, कंटिन्यूड लिगल एज्युकेशन प्रोग्राम जो आहे क्लेप. याच्यामधून ज्युडिशरी ॲज ए करिअर हा त्यांचा उपक्रम आहे की जजेस चांगले यावे तिकडे याच्यासाठी. तर सांगायचं तात्पर्य की आपण तुमच्याही मनामध्ये आहे. मी मुंबईचं उदाहरण याच्यासाठी दिलं की मुंबईमध्ये ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिस खूप आहे, त्याच्यामुळे यायला इच्छुक कमी आहेत. दुसरी गोष्ट, सगळ्यांच्याच ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिस आहेत असंही नाही आहे. काही वकील असेही आहेत की जे या ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिसमध्ये नाही आहेत, परंतु या सगळ्या ओघामध्ये इथली जी सिस्टीम आहे, लिगल सिस्टीम, ही विसरून गेली ज्युडिशियल सर्व्हिसेसच्या एंट्रीजचं. त्याच्यामुळे इथं अनभिज्ञता आहे. म्हणजे एखाद्यानं खरोखर तयारी जरी करायची म्हणलं तर त्याला अगदी सांगायला पण कोणी नसतं. तुम्हाला सांगतो मी, गुजरातमध्ये मॅक्झिमम लोक अमेरिकेत गेले. कारण काय, अगदी बाजूच्या शेजारचा पण मुलगा असतो, 10वी पास असतो, मॅट्रिक झालेला असतो, पुढे शिकलेला नसतो, तो असतो अमेरिकेत. त्याचं बघून तो दुसरा जातो, तिसरं कोणीतरी त्यांच्या घरची एक बाई असती, ती मेड म्हणून जाते. हे कसं होतं की समाजात जेव्हा आजूबाजूला पाहतो आपण, हे गेला ते गेला, तुमच्या बघत असाल तुम्ही, दुबईमध्ये नोकरीला एक जण जर गेला त्या गावातला, तो दुसऱ्या 2-4 घेऊन जातो. म्हणजे ते सुरू होतं. मराठवाडा विदर्भात काय झालं की नोकरीच्या आकांतानं आमच्या लोकांनी सगळं, जी मिळेल ती नोकरी, जजच काय
अगदी ते आमच्याकडले लोक तर ज्युडिशियल सर्व्हिसचा फॉर्म भरायच्या बरोबर अजूनही दुसरे फॉर्म भरलेले असतात. त्याच्यातून या कॉम्पिटिशनमधून आले, बसले, जजमेंट बसले, नाही झाले तर दुसरंही केलं. या ह्याच्यातून जजेस झालेले पाहिले बारमध्ये, एक आमच्या नांदेड बारमधून 20 जण एका वेळेस 20, 25, 40 जण झालेले आहेत एका इयरवर, एका परीक्षेत, औरंगाबाद सारख्या ठिकाणी. मग हे बघितल्यानंतर ते इन्स्पायर होतात माणसं. बाजूचा म्हणतो, मग तो सांगतो, कळायला लागतं, अनभिज्ञता जाते. अहो आपण आत्ता जर म्हटलं इथल्या कोणत्या तरी ठाणे बारमध्ये पण कुठल्या तरी पेपर्स काय असतात, कोणता पेपर होतो, किती पेपर होतात हे पण माहीत नसतं, सिलेबस काय किंवा काय आहे हे पण माहीत नसतं. आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं काय असतं की आपण हे करू शकतो हे आधी अंगवळणी पडलं पाहिजे. म्हणजे बघा, तुम्हाला आठवत असेल की जेव्हा कॉम्प्युटरायझेशन व्हायचं होतं तेव्हा मेल वगैरे सगळं नवीन होतं. सगळं आपल्या कोर्टात ते कम्प्युटरायझेशन आलं 2003-04च्या सुमारास. त्यावेळेस परिस्थिती अशी होती की ते काही कळायचंच नाही काही. मग ते सगळं अजूनही ई कोर्ट्स तुम्हाला म्हटलं तर अजूनही कोण कुठं करत आहे. म्हात्रे साहेब तयार नसतात ई कोर्टवर फायलिंग करायला. ई फायलिंग काय तसंच आहे ते चालू. केल्यानंतर अंगवळणी पडतं. एकानं केलं, दुसऱ्यानं केलं, तिसऱ्यानं केलं, अंगवळणी पडतं. आपण IT ला अंगवळणी पडलो, कॉम्प्युटरायझेशन ॲक्सेप्ट केलं. मेल करणं म्हणजे मला खूप कठीण वाटायचं. मेल अकाउंट कसं काढायचं, मग कसं पाठवलं जाईल, त्या स्टेनोला बोलवायचं, इथून करून दे रे बाबा वगैरे. आता अंगवळणी पडलं, अगदी मोबाईलच्या क्लिकवरती सगळं होत आहे. तर हे जसं अंगवळणी केल्याशिवाय बाजूचं पाहून होतं आपलं सगळं, बाजूचं पाहूनच सगळं होत असतं. तर त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत की आपण ह्याच्यामध्ये आलं पाहिजे. 1-2 जण झाले पाहिजेत. सपोज आता या कॉलेजमधून 5-6 जण जर झाले जजेस, तर मग तेच नेक्स्ट जो बॅच आहे त्याच्यासाठी इन्स्पिरेशन राहतं. आणि त्या इन्स्पिरेशनमधून एक व्हायला लागतं. किंवा मग जास्त व्हायला लागले की कॅन्डिडेटचा फ्लो वाढायला लागतो. मग एखादी इन्स्टिट्यूट, मला अनफॉर्च्युनेटली म्हणजे आय एम शॉक्ड की औरंगाबाद सारख्या ठिकाणी, औरंगाबाद सोडून द्या, औरंगाबाद खूप मोठं आहे, नांदेड सारख्या ठिकाणी ज्युडिशियल सर्व्हिसेस गायडन्सचे कोचिंग क्लासेस आहेत आणि भरपूर चालतात. नांदेडपेक्षा छोटं लातूर आहे, तिथे चालतात. पुणे तर फार मोठं आहे, पुण्यामध्ये आवड सरांची माहितीच आहेत. अनफॉर्च्युनेटली मुंबई एरिया एवढा मोठा, एवढी मोठी पॉप्युलेशन, 1/3 पेक्षा मोठी पॉप्युलेशन आहे महाराष्ट्राची. इथं नो क्लास, नो अकॅडमी, काहीच सेंटर नाही, कुठलंच काही नाही. अविनाश धर्माधिकारीचे सेंटर्स पुण्याला आहेत. लिव्ह अपार्ट्स जनरल MPSC मुंबई सारख्या MPSCचे आहेत सेंटर्स आहेत मुंबईमध्ये. ज्युडिशियल सर्व्हिस गायडन्सवर नथिंग इन मुंबई. एवढा मोठा एरिया मुंबईचा, मुंबई, नवी मुंबई, एवढा मोठा एरिया, ठाणे, नथिंग. आय फाउंड नथिंग अनफॉर्च्युनेटली. म्हणून मी आपले जे तुमचे रिस्पेक्टेड प्रिन्सिपल आहेत त्यांना म्हटलं, हे काय म्हणजे व्हॉट इज दिस. म्हटलं गायडन्स सेंटर असू नये, ॲटलिस्ट पेड गायडन्स सेंटर तरी असावं. कमीत कमी वेळ नाही लोकांना मुंबईच्या, तर पेड गायडन्स सेंटर. लोकांना करायचं आहे पण त्यांना गायडन्स नाही आहे, करायचं आहे. आणि गायडन्स मिळाल्यानंतर 2-4 जण झाले, फ्लो वाढतो. आणि मग असं तर जरूर नाही आहे की मुंबईमध्ये टॅलेंट नाही आहे का. टॅलेंट खूप आहे असं म्हणून तर मिरवतो आपण. वाय डझंट एनीवन फाइंड हिमसेल्फ इन ज्युडिशियल सर्व्हिसेस इन मुंबई. वरतून मात्र खूप भरपूर येतात. हायकोर्ट वगैरे होतात आपल्याकडे. मुंबई बॉम्बे हायकोर्ट आहे, मोठा हायकोर्ट आहे, चार्टर हायकोर्ट आहे. ग्रासरूट पासून. आणि लक्षात घ्या, आता तेही आता त्याच्यामध्ये फार थोडं प्रश्न, म्हणजे बऱ्याच जणांचं असंही मनात असतं की ग्रासरूटला का जायचं आपण सर्व्हिसमध्ये. ज्युडिशियल सर्व्हिस मॅजिस्ट्रेट म्हणून ग्रासरूटला गेलो तर त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट वरतून घेऊ एक्सप्रेस लॅटरल एंट्री. एखादा माणूस इलेक्ट होऊन येऊ शकत नसेल तर तो राज्यसभेतून जातो, विधान परिषदेतून जातो, तसं आपण डायरेक्ट एंट्री घेऊ, एलिव्हेट होऊ डायरेक्ट, किंवा डायरेक्ट डिस्ट्रिक्ट जज म्हणून येऊ. हा पूर्वी बरोबर होतं. इट कुड हॅव बीन जस्टिफाईड. फॉर्च्युनेटली कालच एक जजमेंट आलं सुप्रीम कोर्टाचं 9 तारखेला की जो पूर्वी काय होतं की वकिलांसाठी एक कोटा होता डिस्ट्रिक्ट जज अपॉइंट होण्यासाठी, 25%चाच कोटा होता. त्याची पण अनफॉर्च्युनेटली काय व्हायचं की 10 जागा जर आल्या तर हायकोर्टाला कॉम्पिटंट लोकच मिळायचे नाही, 10 मधल्या 2 भरल्या जायच्या. कारण वकिलामधले तेवढे कॉम्पिटंट यायचेच नाही. गेलं इंटरव्ह्यूला आलं तर त्याला सेशन जजचं स्पेलिंग पण सांगता येईना. 5 झाले, 10 20 जण इंटरव्ह्यूला आले तर 20 पैकी 2 घेण्यात आले. का? अनफॉर्च्युनेटली एक्झामिनेशनला तेवढे लोक बसले नसतील
जे हुशार आहेत ते आले नाही ल्युक्रेटिव्ह प्रॅक्टिसमुळं, इकडे तिकडे गुंतले, किंवा जे आले त्यांना काही फारसं काही हे आलं नाही, आणि जे आले त्यातलं घ्यायची इच्छा खूप होती हायकोर्टाची, त्यांना तर भरायच्याच जागा. 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले, परीक्षा झाली, इंटरव्ह्यूला 20-22 जण बोलवले, पण 2च घेण्यात आले. इट्स सो हॅपन. पण तरी देखील ज्युडिशियल सर्व्हिसेस ग्रासरूटच्या ज्या आहेत त्यांना तो कोटा तो ओपन नव्हता पूर्वी, तो ओपन नव्हता. याच्यासाठी आम्ही 2008 पासून झगडत होतो. आमची जी कॅडर आहे सबऑर्डिनेट ज्युडिशरीचं, ते काल जजमेंट दिलं गवई साहेबांनी की 7 वर्ष प्रॅक्टिसचा जो कोटा आहे वकिलांचा तो जजेसला पण ओपन आहे, कारण जज हा वकिलातलाच भाग आहे. म्हणजे जज म्हणून आल्यानंतर तुम्ही तो कोटा पण क्लेम करू शकाल जो डायरेक्टचा आहे. आणि पुढे असं दिसेल फॅमिली कोर्टाचं काय चित्र झालं फॅमिली कोर्टाच्या जजचं, की त्याला जजला बसू देतात, वकिलाला बसू देतात. 10 जर पोस्ट असतील ना नोटिफाय केलेल्या, तर 10 मधल्या 8 जण जजेस खाऊन घेतात, कारण ते ऑलरेडी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधून आलेले असतात, त्यांना सवय असते. वकिलांची सवय मोडलेली असते कॉम्पिटेटिव्ह एक्झामची. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे एक टेक्निक आहे तुम्हाला सांगतो. आता कमिंग टू ज्युडिशियल सर्व्हिसेस प्रिपरेशन काय करायचं आहे, तर प्रिपरेशन काहीच नाही आहे. तुम्ही LLB होईपर्यंत जे काही शिकता तेही नाही आहे, काही तेही सगळं नाही आहे. डिस्ट्रिक्ट जजच्या एक्झामला असेलही कदाचित ते मोठ्या प्रमाणात. मी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या एक्झामची जी आहे, सिव्हिल जज ज्युरी डिव्हिजनची जी एक्झाम आहे त्याच्याबद्दल बोलतोय, की जे आपल्या म्हणजे क्रिमिनल लॉ जो म्हटला जातो, 2.5 लॉचा कायदा आहे, इंडियन पिनल कोड, ज्याला आता BNS मध्ये कन्वर्ट केलं आपण, भारतीय न्याय संहिता, क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला आपण BNSS मध्ये कन्वर्ट केलं, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जुना ज्याला BSA कन्वर्ट केलं, भारतीय साक्ष अधिनियम. हा क्रिमिनल लॉ अर्धा म्हणजे 2.5 ॲक्टचा लॉ आहे हा क्रिमिनल लॉ. मेजर ॲक्ट बघा, एवढे क्रिमिनल प्रॅक्टिशनर बघाल तर त्याच्याकडे एवढं मेजर ॲक्ट सोडून काहीच नसतं. आणि सिव्हिल साईडचे जे 8-9 कायदे आहेत, सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, त्याच्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, कॉन्ट्रॅक्टचा सगळा ग्रुप आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ॲक्ट आहे, पार्टनरशिप ॲक्ट आहे, नंतर प्रॉपर्टीचा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट आहे, लिमिटेशन ॲक्ट आहे, रेंट ॲक्ट आहे काय ॲड केला अशामध्ये काहीतरी वगैरे वगैरे, थोडं 2-4 ते कोर्ट फीस वगैरे जे प्रॅक्टिसला लागतात ते तेवढं एक आहे. हे आहे मेन एक्झामला, आणि प्रिलिमिनरीला पण तेच आहे. पण मला असंही समजलं आता की प्रिलिमिनरीला अजून सिलेबस आता 25चा बदल म्हणजे थोडा ॲड केला आहे. त्याच्यामध्ये जनरल नॉलेज, जनरल एबिलिटी, लिगल इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स, QT, हे जे जनरल सामान्य क्षमतेचं जे आहे ते थोडंसं ॲड केलं. त्याला वेटेज किती अजून MPSCच्या वेबसाईटवर आलं नाही आहे, पण दॅट हॅज बीन ॲडेड. 3 टप्प्यात होते एक्झामिनेशन. प्रिलिमिनरी ज्याला हे मी आत्ता सांगितलेलं जनरल नॉलेज, जनरल स्टडीज, करंट अफेअर्स, हे सगळं झाल्यानंतर हे सगळे 9 कायदे ह्याच्यावर MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहेत ते दिले जातात. निगेटिव्ह मार्किंग आहे, ह्याच्यातून कट ऑफ काढला जातो. म्हणजे एक पोस्ट जर असेल, जनरली 100च्या वरच नोटिफाय होतात पोस्ट, दरवर्षी होतात, कारण महाराष्ट्र ज्युडिशियल सर्व्हिस रूल्स हायकोर्टानं तयार केलेले आहेत. त्याच्याप्रमाणे दरवर्षी डिसेंबर एंडिंगला त्यांना वॅकन्सी दाखवावं लागते, गव्हर्नमेंटकडे पाठवावं लागते, आणि मग MPSC रिकमेंड करते आणि मग त्यांना प्रोसिजर दिलं जातं, प्रोसेस. तर नोटिफिकेशन येतं. नोटिफिकेशन आल्यानंतर मी तुम्हाला प्रमाण सांगतो की एक पोस्ट जर असेल तर प्रिलिमिनरीमधून साधारणपणे एकामागे 10 पास केले जातात, म्हणजे कट ऑफ तिथपर्यंत लावला जातो. आणि 10 जणांना मेन दिल्यानंतर 10 मधून 3 जण मुलाखतीला बोलवले जातात मेन एक्झाममधून, आणि 3 मधून 1 जण घेतला जातो. हे सर्वसाधारण प्रमाण आहे. म्हणजे 100 पोस्ट असतील तर इंटरव्ह्यूला 300 जण बोलवले जातील. आणि हे 300 जे आहेत हे कसे काढले जातात, तर मेन एक्झामिनेशनचे जे 2 पेपर्स आहेत, सिव्हिल लॉचा एक पेपर आहे ज्याच्यामध्ये मी ते 9 कायदे सांगितले ते आहेत, आणि क्रिमिनल लॉचा जो पेपर आहे ज्याच्यामध्ये हे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, CRPC आणि IPC जे BNS आणि BSA ह्याच्यावर बेस्ड आहेत. असे 2 पेपर 100 मार्काचे असतात. ह्या 200 मधून जी सर्वसाधारणपणे त्याला क्वालिफाईंग मार्क्स पण आहेत, म्हणजे 50 मार्क क्वालिफाईंग आहेत, काही जणांना रिलॅक्सेशन पण आहे 40पर्यंत, पण सर्वसाधारणपणे 50 आहेत. 50 मार्काचं क्वालिफाय म्हणजे एखाद्याला एका पेपरमध्ये 80 जरी पडले आणि दुसऱ्या पेपरमध्ये 49 पडले तर ही विल बी डिपार्ट, ही विल नॉट बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, ही इज डिस्क्वालिफाईड. 50 मिनिमम जनरल कॅटेगरीत, काही रिलॅक्सेशन आहेत 45-40पर्यंत. आणि
ॲग्रिगेट जो आहे तो ॲग्रिगेट 300 पर्यंत थांबवून द्यायचा मेरिट लिस्ट प्रमाणे, आणि 300 जण इंटरव्ह्यूला कॉल फॉर करायचे. इंटरव्ह्यूमधून 300 इंटरव्ह्यूला 50 मार्क्स आहेत, त्याचे 20 मार्क मिनिमम मिळालेच पाहिजेत. इंटरव्ह्यूला गेलो म्हणजे आपलं सिलेक्शन झालंच असं होणार नाही. किती मार्क तुम्हाला 200 पैकी 200 जरी असले आणि इंटरव्ह्यूला तुम्हाला 20 मार्क नाही पडले तर यू आर डिस्क्वालिफाईड. इंटरव्ह्यूमध्ये पण मिनिमम मार्क्स आहेत. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एकूण मार्क बघितले जातात आणि त्याचं ॲग्रिगेट लावून मेरिट लिस्ट लावले जाते, आणि पहिल्या 100 प्लस 10% वेटिंग असं 110 जणांची लिस्ट तयार करून 100 जणांना रिकमेंड करून पोस्टिंग दिल्या जातात. 10 जण वेटिंग ठेवले जातात. हे प्रोसेस आहे. प्रिलिमिनरीचं मी तुम्हाला सांगितलं की 100 मार्काची जी प्रिलिमिनरी आहे ते MCQ बेस्ड आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यातून एक हे करायचं, आणि ते जे क्वेश्चन्स आहेत ते जनरली हे जे मी सांगितलं 9 कायदे प्लस कॉन्स्टिट्यूशन आहे ह्याच्यावर, आणि जनरल नॉलेज वगैरे या सगळ्या गोष्टीवर त्याचे पुस्तकं पण आहेत. त्याचं गायडन्स आपल्याला म्हणजे ते, आणि नुसतं पुस्तक वाचून होत नाही बघा. तुम्हाला सांगतो MCQ तुम्ही जर थोडे सोडून पाहिलेत तर तुम्हाला लॉचं अंडरस्टँडिंग थोडं आल्याशिवाय ते सोडवता येत नाही, तेवढ्या वेळामध्ये सोडवता येत नाही. आणि मोरओव्हर आता त्याच्यामध्ये ह्या लिगल इंग्लिश वगैरे गोष्टी का वाढवावं लागलं लिगल इंग्लिश? जजेस बसले आणि त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक व्हायला लागल्या. तर दिस डझंट गिव्ह अ गुड पिक्चर टू द सोसायटी. हिज जजमेंट गेट्स सर्क्युलेटेड इन द सोसायटी. तर अशा पद्धतीचं जे म्हणजे पब्लिक सर्व्हिस कमिशनचा उद्देश काय असतो की सर्वांगीण व्यक्तिमत्व त्या हायेस्ट पोस्टवर असावं, म्हणून ते सगळं केलं असेल कदाचित. मेन एक्झामिनेशनमध्ये जो सिव्हिलचा पेपर असतो 100 मार्काचा, त्याच्यामध्ये लॉंग क्वेश्चन्स, मिड लेवल क्वेश्चन्स आणि शॉर्ट क्वेश्चन्स असे 3 प्रकार असतात. अगदी 10 मार्काचा पण लॉंग क्वेश्चन असतो एखाद्या थेरीवर, म्हणजे ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा असेल तर डॉक्ट्रिन ऑफ इलेक्शन, मग याच्यावर तुम्हाला 10 मार्काचा येऊ शकतो, 5चा येऊ शकतो आणि 2चा पण येऊ शकतो. मग 2ला आल्यावर किती हे सगळं ज्याचं त्याचं टेक्निक आहे ते, आणि टाईम फार लिमिटेड असतो लिहिण्याचा. बरं, जे लिहायचं आहे आपल्याला LLB सारखं लिहायचं नाही आहे, पानं भरवायचे नाहीत आपल्याला. आपण बघतो पानं भरवण्याची जी बॉम्बे युनिव्हर्सिटीतली सिस्टीम आहे ती इथं वर्क करणार नाही. ते पण चेकिंग जे होणार आहे MPSCचं ते जजेसच जातात चेकिंगला, डिस्ट्रिक्ट जजेस. तर ते एका दिवसात सगळं असेसमेंट होतं. तो 1 दिवसामध्ये जो असेस करतो, दिवसभरामध्ये त्याच्याकडे आणून ठेवले जातात भरपूर पेपर्स. फास्ट वाचून पटपट करावं लागतं ते सगळं. एकदा एक्झामिन होतो, एकदा मॉडरेट होतो. मग तुम्ही काय लिहिलं आहे वरच्यावर वाचून सगळं कळलं पाहिजे. काहीच्या काही गांधीच्या स्टोरीज लिहून आपण LLB जे पास होतो ते तसं चालत नाही. व्यवस्थितच सगळं जे काही आहे आणि काय दिलं पाहिजे हे टेक्निक आहे सगळं, आणि हे तुम्हाला प्रिपरेशन शिवाय होत नाही. एक्झामिनेशन नीड्स प्रिपरेशन अँड गायडन्स. असं काही नाही म्हणजे आम्ही जज झालो म्हणजे फार हुशार आहेत असंही नाही, किंवा जे नाही झाले ते खूप ढ आहेत असंही नाही. आमच्यापेक्षा कितीतरी विद्वान माणसं परीक्षा पास करू शकले नाही. 100% विद्वान माणसं नाही करू शकले. दॅट इज टेक्निक. ते टेक्निक आहे. हो, PT उषा प्रत्येक वेळेसच क्वालिफाय करेल, एखाद्या वेळेस आजारी पडेल, नाही होणार, ती रेस नाही जिंकणार. रेस आहे ती, हे टेक्निक आहे. तर या अर्थानं मी तुम्हाला सांगतोय की ह्या टेक्निकची प्रॅक्टिस करणं, त्याचं अवलोकन करणं, ते आत्मसात करणं, थोडं बहुत गायडन्स घेणं, या सगळ्यातून होणार आहे. आता कसं आहे की लॉंग क्वेश्चन्स बघितले तर त्याला म्हणजे हे सगळं डोक्यात आणि तेवढ्या वेळात करायचं आहे. बरं, सिव्हिल प्रोसिजर कोर्टच्या आणि क्रिमिनल प्रोसिजर दोन्हीमध्ये जजमेंट रायटिंग आहे, त्याला 20-20 मार्क आहेत, मेजर मार्क आहेत. म्हणजे नुसतं थेरी रट मारली तरी चालणार नाही आहे. जजमेंट रायटिंग आहे, त्याला 20-20 मार्क. आणि क्रिमिनलच्या पेपरला एक लिगल एसे रायटिंग आहे, त्याला 20 मार्क आहेत. म्हणजे 60 मार्क सब्जेक्टिव्ह आहेत की तुम्ही किती रट मारा, ते 60 मार्क तुमचं ठरवणार आहेत फेट, की तुमची खरोखर पर्सनॅलिटी आहे का. आणि हे 60 मार्कानंतर परत काही 10-10 मार्काचे जे लॉंग क्वेश्चन्स आहेत, हे शेवटी डिस्क्रिप्शन आहे ना त्या एक्झामिनरचं. 10 पैकी तो 8 देईल, 7 देईल, 4 देईल आणि 2 देईल तपासणारा. किंवा 20 जे आहे एसे, त्या 20ला 18 देईल, 15 देईल, 10 देईल किंवा 8 देईल. आपलं त्या 50च्याच लाईनमध्ये ते 50च्या पुढे जाण्याची धडपड असते पहिली. म्हणून ही एक्झामिनेशन एकदम टेक्निकल आणि वेगळी आहे. हिची तुलना IAS किंवा IPS UPSCच्या एक्झामिनेशनशी होऊ शकत नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे बऱ्याच गोष्टी कशा आहेत की आपण बऱ्याच ठिकाणी घेतल्या जातात एक्झामिनेशन. मग महाराष्ट्राची वेगळी आहे, राजस्थानची वेगळी आहे, मध्य प्रदेशची वेगळी, दिल्लीची वेगळी. डिस्ट्रिक्ट जजेस एक्झामिनेशन हायकोर्ट घेतं, MPSC घेतं, हायकोर्ट घेतं त्या हायकोर्टाचं, त्या स्टेटचं. त्यांच्या पण एक्झामिनेशन वेगवेगळ्या आहेत.
आणि असं काही जरुरी नाही की आपण महाराष्ट्रात ज्युडिशियल सर्व्हिस एंटर केली पाहिजे, असं काही नाही. शेवटी हायकोर्ट लेवलला युनिटरी, सगळा भारत एकच आहे. म्हणजे तुम्ही राजस्थान ज्युडिशियल सर्व्हिस जरी घेतली आणि त्या ज्युडिशियल सर्व्हिसमधून एलिव्हेट झालात हायकोर्टला, तुम्ही बॉम्बे हायकोर्टला ट्रान्सफर होऊ शकता. यू कॅन गेट ट्रान्सफर्ड. किंवा बरेच आमचे इकडले जजेस दिल्लीमध्ये जाऊन काम करतात, आमच्याकडले काही सुप्रीम कोर्टात काम करतात. जज, सबऑर्डिनेट जज, तिथल्या रजिस्ट्रीत म्हणा सेक्रेटरिएट असतं ते सुप्रीम कोर्टाचं किंवा हायकोर्टाचं दुसऱ्या होतं. इट्स सो हॅपन्स. काही जण आमच्या पॉंडिचेरीत सर्व्हिस करतात, आमच्यातले ट्रान्सफर होत. इट्स सो हॅपन्स. काही जण नॅशनल ज्युडिशियल अकॅडमीत जातात, काही महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीत जातात. इथं मी होतो महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीत. तर इट्स सो हॅपन. म्हणजे याचे डायमेन्शन्स खूप ब्रॉड आहेत ज्युडिशियल सर्व्हिसेसचे. फक्त इकडे यायचं आपण कसं यायचं, मग त्याचं अगदी म्हणजे त्याची प्रिपरेशन म्हणजे प्रिपरेशन असली पाहिजे. जसं आपण 12वीत कोणी जर केलं असेल सायन्स, मी सायन्स बॅकग्राऊंडचा म्हणून सांगतो की 12वीत जर कोणी सायन्स केलं असेल तर तो टाइम टेबल लावतो बघा, की फिजिक्सला एवढा, फिजिक्सचे 2 पेपर, पेपर 1ला एवढा वेळ, पेपर 2ला एवढा वेळ, मग केमिस्ट्री, बायोलॉजी किंवा मॅथ्स जे काही असेल, मग त्याचं टाइम टेबल सेट आउट होतं. परीक्षा किती तो सगळं कॅल्क्युलेट करतो. परीक्षा आहे मार्चमध्ये, आता किती दिवस राहिले, 6 महिने राहिले, 8 महिने राहिले. 8 महिने म्हणजे किती, 240 दिवस. 240 दिवसामध्ये तास किती होतात तो कॅल्क्युलेट करतो. मग दिवसभरात आपला जेवायचा कितीचा वेळ, अर्धा तास जेवायचा, अर्धा तास झोपायचा, हे अर्धा तास आंघोळीचा, पूजा अर्चा, झोपायचे 6 तास. परत आपण प्रोफेशनल आहेत. नॉट नेसेसरी की सगळे जे लॉ कॉलेजचे फायनल इयरला आले आणि परीक्षा दिली, हे आता बंद केले गवई साहेबांनी. प्रॅक्टिस करून जायचं आहे आता, 3 वर्ष प्रॅक्टिस करायची मग जायचं आहे. तर आपण प्रॅक्टिसिंग लॉयर पण आहेत, आपलं काम पण आहे. बरं हे मिळणार, ही गाजराची पुंगी मिळाली नाही तर परत प्रॅक्टिस आहेच आहे, पण प्रॅक्टिसही सोडता येईना. या सगळ्या अडचणीतून आपल्याला जायचं आहे. तर हे सेट आउट करायचं आहे आपल्याला टाइम टेबल. आपलं प्रोफेशनल हे बिघडलं नाही पाहिजे, प्रोफेशन चालू राहायला पाहिजे, परीक्षा झाली पाहिजे आणि आपल्याला एंट्री करायची. तर हे सगळं करण्यासाठी मग पुस्तक, मग त्याचे विविध मग क्वेश्चन पेपर्स, काय झालं होतं पूर्वी, मग काही गोष्टी कशा असतात की हे टेक्निकच आहे. म्हणजे एका अशा सेशनमध्ये सांगता येणार नाही. तर उदाहरण सांगतो छोटंसं, की एक तोच प्रश्न असतो आणि त्याचे उत्तरं तेच असतं, कंटेंट तेच असतात. पण त्याच उत्तराला कोणाला 10 पैकी 8 मार्क पडतात, कोणाला 5 पडतात, कोणाला 7 पडतात. हे कंटेंट कसे ग्लोरिफाय केले त्याच्यावर असतं. म्हणजे काहीतरी उगाचच, आता मी जसं वेंत्र सामेर म्हणलं, आता ते चाइल्ड इन वूमचा डॉक्ट्रिन आहे. एखादा माणूस चाइल्ड इन वूमचा डॉक्ट्रिन म्हणेल, डॉक्ट्रिन ऑफ चाइल्ड इन वूम, त्याचं सक्सेशनचा लॉ. पण तिथं जर वेंत्र सामेर जर लिहिलं, फ्रेंच डॉक्ट्रिन, हा शब्द जरा चांगला वाटतो ऐकायला. त्या परीक्षकाला जो एक्झामिनर आहे त्याच्या कानावर जर गेला नसेल, त्याला वाटतं हा किती विद्वान आहे, चांगला आहे. नाही, आपल्याला फॉल्स काहीच करायचं नाही, पण एक टेक्निक सांगितलं तुम्हाला की दिस इज टेक्निक. एसे रायटिंगमध्ये पण काय असतं, आता हेच कंटेंट बोलताना मी बोलेल, हे विश्वास साहेब बोलतील, प्रत्येकाचं वेगवेगळं बोलणं आहे. कंटेंट कशा प्रकारे प्रेझेंट केले जातात तेही महत्त्वाचं आहे. पण प्रेझेंटेशनमध्ये क्वालिटी आणि कंटेंट गेले नाही पाहिजेत. पहिली गोष्ट कंटेंट, नंबर 1 कंटेंट जे अकॅडमिक्सनंच येणार आहेत, तुमच्या लॉच्या अभ्यासातून आणि या बाकीच्या प्रिपरेशनमधूनच येणार आहेत. नंबर 1 कंटेंट, नंबर 2 प्रेझेंटेशन आणि नंबर 3 रिफायनिंग, त्या टाईममध्ये बसवणं. ह्या 2-3 गोष्टी जर ठेवल्या, मी अनेक वेळा म्हणतो, वकील असो, जज असो की कोणत्याही क्षेत्रात काम करणारा असू द्या, त्याला 3 तकार माहिती पाहिजेत आणि ते त्यांनी अंगीकारले पाहिजेत. तेजस्विता, तपस्विता आणि तत्परता. तेजस्विता म्हणजे आय एम नॉट अ पर्सन टू इनसबऑर्डिनेट एनीवन. मी कोणाला खाली इनसबऑर्डिनेशन ऍक्सेप्ट करणार नाही कोणाचं. तेजस्विता, कोर्टासमोर पण प्रेझेंट करताना काय, आपला लॉ पॉईंट शांतपणे, नम्रपणेच, पण विथ ऑल कॉन्फिडन्स नम्रपणे सांगेल. तेजस्विता, तेजस्वीपणा. तपस्विता, ही तेजस्विता कधी येते, तपस्विता. तुम्ही तपस्या केल्याशिवाय, अभ्यास केल्याशिवाय, कॉन्सन्ट्रेशन दिल्याशिवाय तपस्विताला म्हणजे पर्याय नाही. सचिन तेंडुलकर मोठा झाला तपस्वितेनं, बॅटची तपस्या केली त्याने. तपस्विता आणि तत्परता. तत्परता म्हणजे टाइमली गोष्टी, की चालले ते 11 वाजता मॅटर लागले आणि झालो आपण 12 वाजता, किंवा मॅटर आर्ग्युमेंटला 4-5 दिवसांनी ठेवले, तयारी करतो रोज करतो, किंवा आपले दावा दाखल करायचा आहे, पैसे देऊन ठेवलेत, लिमिटेशन गेलं तरी दावा दाखल नाही, त्याला मात्र सांगितलं दाखल केलाय तुझा दावा, तो भांडायलाच येणार ना. क्लायंट दाखल केलाय सांगितलं, इकडे दाखलच नाही आहे अजून, त्या फाईलच वाचली नाही मधली ती दावा दाखल करायला. आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन, पण असं होतं, वकिली क्षेत्रात होतं हे. तपस्विता, तत्परता, हे तेजस्विता, तपस्विता, तत्परता. वकील, जजच नाही, प्राध्यापक असो, कोणी असो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर असो, सगळीकडे लागू आहे तेजस्विता, तपस्विता, तत्परता. या सगळ्या ह्याच्यातून. आणि टेक्निक,
तंत्र हे चौथा त ऍड करतो मी. तेजस्विता, तपस्विता, तत्परता आणि तंत्र, परीक्षेचं तंत्र, या सगळ्यामधून आपण ही आपल्या नौका पार करू शकतो, आपण समुद्र पार करू शकतो. तर मला वाटतं आता बराच वेळ झाला आहे, सगळ्यांना जेवायचं पण आहे घरी जाऊन, आणि हे एका सेशनमध्ये होईल असंही मला वाटत नाही. किती 1 वाजला, 1:30 वाजला. तर तुम्हाला बराच वेळ घेतला तुमचा मी. मला अजून खूप बोलायचं आहे, पण आपण एका सेशनमध्ये काही होणार नाही. हे खूप मोठी गोष्ट आहे. प्रिपरेशन आपण सगळे करूया. प्रिपरेशनविषयी काही जरी वाटलं तुम्हाला तर तुम्ही संस्थेला कॉन्टॅक्ट करा, पाटील साहेबाला कॉन्टॅक्ट करा. मी केव्हाही यायला तयार आहे. प्रिपरेशनच्या बद्दल जर काही असेल तुमच्या मनात शंका कुशंका काय जे काही असतील, नुसते लॉचे स्टुडंट्सच म्हणून नाही, मी माझं सगळ्या वकिलांना देखील आवाहन आहे की आपण सगळेजण हे सगळं हे ज्युडिशियल सर्व्हिसेसला आपण इंडियन ज्युडिशरीला आपण आपल्या सेवा देऊ, त्याच्यामध्ये आपला वाटा उचलू. शेवटी मी एकच म्हणतो की आपण हे कधी आपण करू शकणार आहेत, तर आपण स्वतःला आधी चरित्र निर्माण करायचं आहे, आत्मनिर्माण, तेजस्विता, तपस्विता, तत्परता आणि तंत्रातून, आणि आपल्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासातून. तर त्याच्यामुळे मी एकच सांगतो की खुदी को कर बुलंद इतना कि हर तहरीर से पहले खुदा खुद अपने बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. थँक्यू वन अँड ऑल. Thank you so much, Honorable Deshpande sir. Today's session has been a pure enlightenment and an absolute guidance needed to embark and be successful in judiciary. I hereby request Advocate Rajendra Nalge sir, Secretary Vidhi Foundation, to take us ahead with the question and answer session.